How many are ready for the word of God? मग किती लोक देवाच्या वचनाने तयार आहात? Amen. Amen. Let's open Bibles, everybody. Come on, let's open. I want everyone standing up, please, everybody. मला हवे की सर्वांनी कृपा करून उभे राहावं, सर्वांनी उभे राहावं आणि सर्वांनी आपले पवित्र हस्त उघडूया. 2 Chronicles 20. दुसरी इतिहास 20वा अध्याय. 2 Chronicles 20, not Samuel. 2 Chronicles 20 दुसरे इतिहास 20वा अध्याय and verse 15. आणि वचन 15. 2 Chronicles 20:15. दुसरे इतिहास 20वा अध्याय वचन 15. I'll be reading first in English पहिल्याने मी इंग्रजीमधून वाचतो and then follow Ashutosh Marathi loudly. आणि नंतर मग तुम्ही सर्वजण आशुतोषच्या मागे मोठ्याने बोलायचं आहे मराठीमधून. And he said, Hearken ye all Judah and ye inhabitants of Jerusalem, and thou King Jehoshaphat, thus saith the Lord unto you, be not afraid nor dismayed by reason of this great multitude, for the battle is not yours but God's. आता मी वाचत आहे, तुम्हाला सर्वांना माझ्या मागून मोठ्याने बोलायचं आहे. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुदा व यरुशलेमकर व यहोशाफाट राजा, तुम्ही ऐका, यहोवा तुम्हाला असे सांगतो की या मोठ्या समुदायामुळे तुम्ही भिवू नका आणि घाबरू नका, कारण लढाई तुमची नाही तर देवाची आहे. Song of Solomon chapter 2 verse 15. गीत रत्न याचा दुसरा अध्याय 15 वचन. Song of Solomon chapter 2 and verse 15. गीत रत्न याचा दुसरा अध्याय वचन 15, 2:15. Take us the foxes, the little foxes that spoil the wines, for our wines have tender grapes. जी खोकडे, जी लहान खोकडे द्राक्षीचे मळे नाशतात, ती आम्हासाठी धरा, कारण आमची द्राक्षीचे मळे फुलले आहेत. Matthew 19 and verse 19. मत्ते 19 आणि वचन 19. Matthew 19:19. मत्ते 19:19. Honor thy father and mother, and thou shalt love thy neighbor as thyself. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी तू आपणावर प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजारावर प्रीती कर. Luke 16 and verse 10. लूक 16 आणि वचन 10. Luke 16 and verse 10. लूक 16 वचन 10. He that is faithful in that which is least is faithful also in much, and he that is unjust in the least is unjust also in much. लूक 16 वचन 10. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी आहे तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे. Thank you, Lord my God, for this wonderful time that you given to us to come in your presence, O Lord. आणि प्रिय धन्यवाद देतो ह्या अद्भुत अशा समयाबद्दल, तू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये येण्यासाठी दिली त्याबद्दल. Thank you, Lord my God, for the fire of your presence in this आणि place today. प्रिय प्रभू, तुझ्या सानिध्याच्या अग्नीबद्दल तुला धन्यवाद देत आहोत की जी आज या ठिकाणामध्ये आहे. Thank you, Lord my God, for igniting us. आणि प्रिय प्रभू, धन्यवाद देतो आम्हाला तू पेटवल्याबद्दल. Thank you, Lord my God, for your presence प्रिय प्रभू, that is so much real for us today. तुझे जे सानिध्य या ठिकाणामध्ये खरं आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. Beloved Lord my God, अद्भुत प्रिय प्रभू माझ्या देवा, I give you the praise for your wonderful goodness that is so much over our lives. आणि प्रिय तुझं ते अद्भुत असं जे चांगुलपण आहे की जे आमच्यावरती आहे प्रिय प्रभू, त्या सर्वाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. Thank you, Lord my God, for being faithful to us, Lord. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आमच्याशी विश्वासू राहिला आहेस त्याबद्दल. Beloved Lord my God, अद्भुत प्रिय प्रभू माझ्या देवा, Holy Spirit of God,
देवाच्या प्रिय कर पवित्र आत्म्या, thou art welcome in this place. तुझं या ठिकाणामध्ये स्वागत Come आहे. mighty comforter, come mighty counselor, because without you, Lord, a church is not a church. प्रिय प्रभू, आम्ही तुझं स्वागत करत आहोत. प्रिय प्रभू, तू ये महान सांत्वन करते, तू ये महान सल्लागार, कारण प्रिय प्रभू तुझ्या विरहित ही मंडळीच नाही. No church is a church without you, Lord. प्रभू, कोणतीच मंडळी तुझ्या विरहित मंडळी नाही. And no logos can be turned into rhema without you. कोणताही लोगॉस रेमामध्ये परिवर्तित होऊ शकत नाही तुझ्या विरहित. प्रभू, Beloved Lord, thank you, Lord, my God, for giving me this opportunity, Lord, to give to your people your rhema today, this evening. प्रिय प्रभू, तुला धन्यवाद देतो, कारण तू मला आज ही संधी दिलीस तुझ्या लोकांना तुझं रेमा वचन देण्यासाठी. प्रिय Beloved प्रभू, Lord, my God, I give you the praise for this wonderful time that is given to us to hear from your mouth, oh Lord, my आणि प्रिय प्रभू, God. तुला धन्यवाद देतो या अद्भुतशा वेळेबद्दल की जी तू आम्हाला दिलीस तुझ्या मुखातून येणारा तुझं शब्द, तुझं वचन ऐकण्यासाठी. प्रिय We प्रभू, come to you the way we are. आणि प्रिय प्रभू, आम्ही तुझ्याकडे तो ज्या प्रकारे आम्ही आहोत. Lord, we don't want a mask. प्रभू, आम्हाला आमचे मुखवटे नको आहेत. We want from you your presence. आम्हाला तुझ्यापासून तुझं सानिध्य हवं आहे. We come to you hungry, thirsty, feeble, weaklings, oh Lord. The way we are, we come to you today. प्रिय प्रभू, आम्ही ताणलेले, भुकेले, अशक्त जसे आम्ही आत पडलेले प्रिय प्रभू तसे तुझ्या समोर येत आहोत. प्रभू, आम्हाला तुझ्यापासून तुझं सानिध्य हवं आहे. प्रिय प्रभू, And beloved Lord, my God, I pray today this evening, Lord, speak to us according to our situations, oh Lord, in which we are trying to come out, oh Lord. I pray, oh Lord, speak to us in a new way today this evening. आणि प्रिय प्रभू, ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत प्रिय प्रभू, ज्याच्यामध्ये आम्ही आहोत त्या परिस्थिती अनुसार त्या परिस्थितीमध्ये तू आमच्याशी बोल. प्रिय प्रभू, And beloved Lord, my God, I pray, change our lives, transform our lives. आणि प्रिय प्रभू, माहिती आम्ही प्रार्थना करतो की आमची जीवन परिवर्तित कर, आमची जीवन बदलून टाक. In the name of the Lord Jesus Christ of Nazareth, we pray and we ask. कर प्रिय प्रभू, ईश्वर प्रार्थना करतो आणि मागतो. Amen. आमेन. You may be seated, everybody. तुम्ही सर्वांनी कृपा करून बसून घ्या. And as you're settling down, turn to someone and say, I'm here to change. आणि जसं तुम्ही बसताना तुम्ही म्हणा, शेजाऱ्याकडे वळून म्हणा की मी या ठिकाणामध्ये बदलण्यासाठी आलेलो आहे. Touch 3 people around you and tell them, I'm here to change. आणि तुमच्या अवतीभोवती असलेल्या 3 लोकांना स्पर्श करा आणि म्हणा की मी या ठिकाणामध्ये बदलण्यासाठी आलेलो आहे. Come on, come on. उठावं लागलं तर उठा, बसून राहू नका. उठावं लागलं तर उठा, बसून राहू नका. बोला, चला. पुन्हा एकदा चला, 3 लोकांना स्पर्श करून बोला, मी इथं बदलण्यासाठी आलेलो आहे. मी इथे बदलण्यासाठी आलेलो आहे. Hallelujah! हालेलुया, Hallelujah! हालेलुया. You know, the Hadapsar people असेच बसलेले सगळे हडपसरचे लोक. कम ऑन, जरा त्रास घ्या, थोडा त्रास घ्या. चला, उठा उठा, चला. मी पुढे जाणारच नाहीये. Give the Lord a mighty hand of praise, everybody. सर्वांनी प्रभूला मोठी स्तुतीचे हात द्या. You know, saints of God, the greatest thing that can happen in your life that the Lord speaks to you through His word. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे तुमच्या जीवनामध्ये, ते म्हणजे संत हो, परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोलतो. Amen. आमेन. And let me tell you, saints of God, आणि तुम्हाला सांगू दे देवाचे संत गणांनो, this happens when the Holy Ghost comes. आणि हे त्याच वेळेस घडतं ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो. Amen. Amen. See, saints, I'm here to change. आणि पहा संतो, मी या ठिकाणामध्ये बदलण्यासाठी आलेलो आहे. Amen. How many are hungry? किती लोक भुकेले आहात. Amen. आमेन. You know, let me tell you, saints, every time when you come to God, आणि संत मला तुम्हाला सांगू दे, ज्या प्रत्येक वेळेस तुम्ही देवाकडे येता, please come with expectancy. Come expecting something from God. आणि कृपा करून तुम्ही देवापासून काहीतरी अपेक्षा ठेवून या. कशाची तरी तुम्ही अपेक्षा नेहमीच देवाकडे येत असताना ठेवून या. Please don't come to God without expectancy. चला, कृपा करून देवाकडे येताना काही अपेक्षा न ठेवून येऊ नका. Because His Son said, कारण त्याचा मुलगा म्हणाला, He that is hungry shall be filled. कारण तो जो भुकेला आहे तो तृप्त केला जाईल. कोणी मोठ्याने ओढून म्हणू शकतं का, डॅडी मला भूक लागलेली आहे? Come on everybody! चला, सर्वजण.
this Sunday's message is very powerful. या रविवारचा उपदेश फार सामर्थ्यशाली It आहे is again agents of Satan. आणि तो पुन्हा एकदा सैतानाचे एजंट आहे. How many were blessed last Sunday? किती लोक मागच्या रविवारी आशीर्वादी झालात? Amen. Amen. Today I'm just going to go a bit more deeper inside. आणि आज मी अजून थोडंसं खोलवर जाणार आहे I'm going to work at the message till you really don't get the message. आणि त्या उपदेशावरती ह्या उपदेशावर तोपर्यंत मी काम करणार आहे जोपर्यंत तुम्हाला हा उपदेश नीट समजत नाही. It is very important that it should go, this message should go in your blood system. आणि संतो हे फार महत्त्वाचं आहे की हा उपदेश तुमच्या रक्ताच्या प्रणालीमध्ये मिसळला It पाहिजे should go in your DNA. It should go in your DNA. आणि तो तुमच्या डीएनए मध्ये गेला पाहिजे. You know, the whole purpose of this message is to bring before you the agents working in your life. That's why you're not. How many people say that? आणि ह्या उपदेशाचा एकमेव उद्दिष्ट आहे तो म्हणजे की तुमच्या जीवनातले जे सैतानाचे एजंट आहे ते तुम्हाला बाहेर काढून दाखवणं. How many people have this question that why can't I not grow in God? Come on. आणि मग त्याला किती लोकांना असा प्रश्न होता की मी देवामध्ये का वाढू शकत नाहीये? Amen. आमेन. How many people have tried growing in God? मग किती लोकांनी देवामध्ये वाढायचा प्रयत्न केलेला आहे? You know, how many people have fasted to grow in God? आणि किती लोकांनी उपवास केलेला आहे देवामध्ये वाढण्यासाठी? Amen. Amen. How many people have tried to conquer over their lusts, you know, to conquer over their temptations, conquer over their sinful life, and try to go somewhere in God? आणि त्याला किती लोकांनी प्रयत्न केला की त्यांच्या वासनेवरती त्यांची देवाची जी वासना आहे त्यांच्या मोहांवरती विजय प्राप्त करण्याचा आणि कुठेतरी देवामध्ये पोहोचण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केलेला आहे सांगा. आणि एवढा प्रयत्न करून सुद्धा तुम्ही कुठेही जाऊ शकले नाही. अजूनपर्यंत इकडं तिकडं चाचपडत बसले आहेत, धडपडत बसलेले आहेत. असे कोण आहे का? मला सोडून कोण आहे का? आमेन. This message is going to bring before you those agents which pull you down each time. आणि हा जो उपदेश आहे हा उपदेश तुम्हाला ते जे सैतानाचे जे एजंट आहेत तुमच्या जीवनातले जे तुम्हाला प्रत्येक वेळेस खाली ओढतात त्यांना तो बाहेर काढणार आहे. Amen. Are you ready? Amen. तुम्ही तयार आहात का? So my saints of God, you are going to be blessed. I believe and I trust. आणि देवाच्या संतगणाला मला सांगू दे मी भाव ठेवून विश्वास ठेवतो की तुम्ही आशीर्वादित होणारच आहात. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Okay, we are in Agents of Satan part 2. आणि आपण सैतानाचे एजंट भाग 2 मध्ये आहोत. Now hear me everybody. आता सर्वांनी माझं नीट ऐका. Don't look here and there now. इकडे तिकडे बघू नका आता. Listen carefully. आता सर्वांनी नीट ऐका. You see, as I told you last Sunday, जसं मी तुम्हाला मागच्या रविवारी सांगितलं we are all in a battle. आपण सर्वजण युद्धामध्ये आहोत. Whether you like it or not, तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, whether you believe it or not, मग तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, whether you accept it or not, मग तुम्ही ते स्वीकारा किंवा नका स्वीकारू, facts never change. म्हणजे सत्य परिस्थिती कधीच बदलत नाही. Can I hear an amen? मी आम्ही ऐकू शकेल का? We are all in a battle. आपण सर्वजण युद्धामध्ये आहोत. If you buy a new house, जर का तुम्ही नवीन घर घेतलं, विकत please घेतलं, listen everybody. सर्वांनी कृपा करून नीट ऐका. You are buying a new house, तुम्ही एक नवीन घर विकत घेत आहात, but for you're buying a new house. पण तुमच्यासाठी तुम्ही नवीन घर विकत घेत आहात. For your family, you are going in a new house. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही एका नवीन घरामध्ये जात आहात. But that is not exactly the same story for Satan. आणि पण सैतानासाठी तीच नेमकं गोष्ट नाही. For him, पण त्याच्यासाठी you are not going in a new house, तुम्ही एका नवीन घरामध्ये जात नाहीये, but you are going in the blessings of God. पण तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये जात आहात. So for Satan, तर मग सैतानासाठी it's a battle. हे एक युद्ध आहे. You bought a new car. तुम्ही एक नवीन गाडी विकत घेतली. You bought a new car. तुम्ही नवीन गाडी विकत घेतली. For you, it's a new car. तुमच्यासाठी हे एक नवीन कार आहे. But for Satan, पण सैतानासाठी it's a battle. ते एक युद्ध आहे. You got a new job. तुम्हाला नवीन नोकरी मिळाली. For you, तुमच्यासाठी नवीन आहे. it's a new job. तुमच्यासाठी नवीन आहे. तुमच्यासाठी नवीन नोकरी आहे. तुमच्यासाठी नवीन नोकरी आहे. But for Satan, पण सैतानासाठी it's a battle. हे एक युद्ध आहे. You are getting married. आणि तुम्ही लग्न करून घेत आहात. It's a marriage for you. हे तुमच्यासाठी लग्न आहे. You are getting ready with your dresses, with your clothes, with your decorations, with your food menu. You are getting ready with something exciting. You are getting married. आणि तुम्ही लग्न करून घेता. तुम्ही जेवणाबरोबर नवीन कपडे घेतलेले आहेत. जेवण तयार आहे, सर्व मेनू तयार आहे, सर्व डेकोरेशन तयार आहे, सर्व काय तयार आहे. तुमच्यासाठी तुम्ही लग्न करून घेत आहात. पण त्याच्यासाठी But for Satan, पण त्याच्यासाठी for Satan, पण सैतानासाठी that
is a battle. ते एक युद्ध आहे. You have bought a new TV in your house. आणि तुमच्यासाठी तुम्ही एक नवीन टीव्ही विकत घरात घेतलेला आहे. But for Satan, पण सैतानासाठी it's a battle. ते एक युद्ध आहे. For you, पण तुमच्यासाठी after carrying a baby for 9 months in your womb, तुमच्या उदरामध्ये 9 महिने बाळाला सांभाळल्यानंतर you have brought forth a wonderful baby child. आणि तुम्ही एका लहान अद्भुत अशा लहान लेकराला बाळाला जन्म दिलेला आहे. For you, तुमच्यासाठी it's the birth of a new child. तुमच्यासाठी एका नवीन लेकराचा जन्म झालेला आहे. But for पण Satan, सैतानासाठी it's a battle. ते एक युद्ध आहे. Saints of God, देवाच्या संतगणांनो, whatever you venture in, आणि ज्या कशामध्ये तुम्ही एक नवीन प्रवास कराल की प्रवेश कराल, for you it's a new something. आणि तुमच्यासाठी नवीन कोणती तरी गोष्ट आहे. But for पण Satan, सैतानासाठी it's a battle. ते एक युद्ध आहे. Any page you turn in your life, तुमच्या जीवनातलं कोणतेही पान तुम्ही उलटाल, for you, तुमच्यासाठी you are just turning a page. तुमच्यासाठी तुम्ही फक्त एक पान पलटत आहात. But for Satan, पण सैतानासाठी it's a battle. हे एक युद्ध आहे. Turn to someone and say, for Satan, it's a battle. कोणाकडे तरी वळा आणि म्हणा, सैतानासाठी हे युद्ध आहे. Bola, bola, come on. Whatever you do in your life for Satan, it's a battle. मग जे कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करता, सैतानासाठी हे युद्ध आहे. And every battle has to be won with clever agents. आणि प्रत्येक युद्ध जे आहे ते शहाण्या एजंटच्या द्वारे जिंकलं जातं. The more the agents, जेवढे अधिक एजंटची संख्या, that much more you are close to victory. तेवढं अधिक तुम्ही विजयाच्या जवळ आहात. Do you know the fact about agents? तुम्हाला एजंट विषयी एक सत्य माहिती का तुम्हाला? If you have got successful agents, unnoticed, uncaptured, undiscovered agents in the enemy's camp, you've got the victory already before the battle can ever begin. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, जर का शत्रूच्या तंबूमध्ये किंवा शत्रूच्या सैन्यामध्ये जर का तुमचे असे काही एजंट्स आहेत की ज्यांच्याविषयी त्यांना तपास नाही, ज्यांच्याविषयी त्यांना पत्ता नाही, ज्यांच्याविषयी त्यांना बिलकुलच माहिती नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या की युद्ध सुरू होण्याच्या आधीच तुमचं युद्ध जवळजवळ जिंकलेलं आहे. तुम्ही जिंकलेलं आहे. Because the enemy doesn't know you've got agents in his army. कारण शत्रूला हे ठाऊकच नाही की तुमचे एजंट त्याच्या सैन्यामध्ये आहेत. The best part of an agent is he is amongst your enemy and the enemy feeds him, takes care of him for you. आणि सर्वात उत्कृष्ट गोष्ट एजंटची ही आहे की शत्रू जो आहे तो त्यांना त्यांच्या घरामध्ये ठेवतो, त्यांना तो खाऊ पिऊ घालतो आणि त्यांची काळजी घेतो तुमच्यासाठी. Isn't that shocking? हे धक्कादायक नाही का? Agents. एजंट. Can you say it loudly? Agents. मोठ्याने बोलू शकता का? एजंट. Dangerous. भयानक. बोला, dangerous. डेंजरस. Dangerous. डेंजरस. If you grow in God with the agent of the enemy inside of you, जर का तुम्ही देवामध्ये तुमच्या आतमध्ये शत्रूचा एजंट असून जर का देवामध्ये वाढत आहात, you are never going to make to heaven. तुम्ही कधीच स्वर्गामध्ये पोहोचणार नाही. मग agents play a very strategic role in bringing you to hell. एजंट जे आहेत ते फार महत्वाची कामगिरी पार पाडतात तुम्हाला नरकामध्ये पोहोचवण्यासाठी किंवा नरकामध्ये आणण्यासाठी. And these agents are none other, पण हे एजंट जे आहेत ते दुसरे कोणी नसून they are a part of your life, ते तुमच्याच जीवनाचे भाग आहेत. coming from ancestors, तुमच्या पूर्वजांपासून आलेले, running in your blood. तुमच्या रक्तामध्ये वाहणारे. Listen everybody. सर्वांनी नीट ऐका. Now listen very carefully. आता सर्वांनी नीट ऐका If I काळजीपूर्वक. eat 2 plates of biryani, जर का मी 2 प्लेट बिर्याणी खाल्ली, when I give a burp, ज्यावेळेस मी ढेकर देईल, what smell will come? Gulab jamun? मग कशाचा वास येईल? गुलाबजामचा का? What? कशाचा? Biryani. बिर्याणीचाच. If I drink 5 bottles of thumbs up जर का मी थम्सअपचे 5 बाटल्या पिल्या and if I give a burp, आणि जर का मी ढेकर दिला, I'll give a burp of thumbs up. मग मी थम्सअपचा ढेकर देईल. I'm getting somewhere. Listen. मी कुठतरी येता येता ऐका. Whatever I take in, जे काही मी आत घेतो that's what I release. तेच मी बाहेर सोडतो. Jesus said, येशू म्हणाला, whatever is in our heart comes out. जे काही तुमच्या अंतःकरणामध्ये आहे तेच बाहेर येतं. Amen.
A man likes to be in such a surrounding where he or she feels comfortable. एका मनुष्याला अशा वातावरणामध्ये राहायला आवडतं की जिथे त्याला किंवा तिला आरामदायी वाटतं. Flesh attracts flesh. देह देहाला आकर्षित करतो. Agents of Satan, मग सैतानाचे जे एजंट आहेत they dwell in your flesh. ते तुमच्या देहामध्ये वस्ती करतात. See, on purpose I'm going slow. पहा, मी मुद्दामून हळू चाललेलो आहे. Listen carefully. सर्वांनी नीट ऐका. Agents of Satan. सैतानाचे एजंट They've got one primary goal in them. त्यांच्यामध्ये एकच किंवा एकमेव सर्वात महत्वाचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे To infiltrate in your life totally unnoticed. ते म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बेमालूमपणे शिरकाव करणे. Say it once again. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला न समजता शिरकाव करणे. Because the moment you catch an agent, कारण ज्या क्षणाला तुम्ही एका एजंटला पकडलं you'll try to kill it. तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न कराल. So the best policy for an agent is एजंटसाठी ही असती ती म्हणजे to infiltrate in your life in such, to such extent unnoticed, which you will never know the agent is there. ते म्हणजे की तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे इतका खोलवर शिरकाव करणे की जिथं तुम्हाला माहिती देखील नाही. Basically, मूळतः we never recognize agents. आपण एजंटला कधीच ओळखू शकत नाही. Can I hear an amen? मी आम्हाला ऐकू शकेल का? If I will tell you now within a few minutes, I'm going to tell you what are the agents. I'm just going to give you a few agents, okay? आणि मी तुम्हाला थोडक्यातच थोड्या वेळातच सांगणार आहे की एजंट कोण आहेत, काय आहेत. I'm just giving few of them. आणि मी त्यातले तुम्हाला थोडके देत आहेत. But there are many more. पण पुष्कळ आहेत अजून. I have not had time to go through the long list of agents. आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की एजंटची जी मोठी यादी आहे ती पूर्ण यादी काढून तुम्हाला सांगणे. But I'm going to give you some names of some agents which you carry in your life, and that's going to shock you at how many agents I am incubating inside of me. आणि मी तुम्हाला अशा एजंटची यादी देणार आहे की जे दररोज तुमच्या जीवनामध्ये असतात आणि तुम्हाला ते ऐकून धक्का बसेल की किती एजंटला मी उभवत आहे. Agents, their eggs are in your flesh. एजंटांची अंडी तुमच्या देहामध्ये आहेत. They hatch the moment you start growing. ज्या क्षणाला तुम्ही वाढू लागता किंवा वाढायचा प्रयत्न करता ते उभवतात. And the moment when something is born, आणि ज्या क्षणाला एखादा जन्म घेतो, whatever is born मग जे काही जन्म घेतलेला आहे will control your life. त्याने तुमचं जीवन नियंत्रित करेल. See, पहा, when a mother gives birth to a baby, एक आई ज्यावेळेस लेकराला जन्म देते, first in the womb, पहिले म्हणजे गर्भामध्ये the baby controls the mother. बाळ आईला नियंत्रित करत असतो. Don't walk fast. बरोबर चालू नकोस, Walk slowly. हळूहळू चाल, Don't carry weight. वजन उचलू नको, Don't eat this. हे खाऊ नको, Don't eat that. ते खाऊ नको, That is not right. हे बरोबर नाही, That is wrong. ते चुकीचं आहे. What's happening? काय घडत आहे? मग The baby is controlling. मग बाळ नियंत्रित करत आहे. When it is born, आणि जेव्हा जन्म घेतं the whole mother's life is around the baby. आणि संपूर्ण आईचं जीवन जे आहे ते त्या बाळाच्या सभोवतीत असतं. Saints, संत हो, replace the baby with an agent. आणि मग ते बाळ काढून तिथे एजंट ठेवा. The moment the agent is born, आणि ज्या क्षणाला तो एजंट जन्म घेतो, the agent's main functionality आणि एजंटचं सर्वात मोठं कार्यभाग हा आहे to bring your life under its control. आणि तुमचं जीवन त्याच्या नियंत्रणाखाली आणणं. To bring every area of your life under its control. तुमच्या जीवनाचा एकूण एक विभाग त्याच्या नियंत्रणाखाली आणणं. This agent does this very, very slowly. आणि हे एजंट फार हळूहळू हे करतो. See, this agent has a very, very important characteristics inside of it. आणि या एजंटच्या आतमध्ये एक फार महत्त्वाचे असे गुणधर्म असतात. And एक फार महत्त्वाचा गुणधर्म आहे. एक फार महत्त्वाचा एक फार महत्त्वाचा गुणधर्म And आहे that is patience. आणि ते म्हणजे धीर.
धीर एजंट कडे धीर भरपूर असतो. एजंट्स हॅव लॉट ऑफ पेशन्स. इट कॅन वेट अँड फॉर मेनी इयर्स. आणि या एजंट जे आहेत त्यांच्याकडे फार धीर असतो. ते वाट पाहतात पुष्कळ वर्षापर्यंत ते वाट पाहतात. The biggest another characteristic of an agent is it can remain dormant for many years in your life. आणि सर्वात मोठा गुणधर्म त्या एजंटचा हा आहे ते म्हणजे की ते तुमच्या जीवनामध्ये निष्क्रिय पुष्कळ वर्ष निष्क्रिय राहू शकतात. Just doing nothing. काहीच न करता. For many years. पुष्कळ वर्ष. You will grow in God. तुम्ही देवामध्ये वाढता. You will take baptism. तुम्ही बाप्तिस्मा घेतात. You will get filled with the Holy Ghost. तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाता. You will be talking in tongues believers. तुम्ही अन्य भाषाने बोलणारे विश्वासणारे बनता. You will become preachers like me. तुम्ही माझ्यासारखे उपदेशक बनाल. But बनता. you will never know you have an agent inside. पण तुम्हाला कधीच कळणार नाही की तुमच्या आतमध्ये एजंट आहे म्हणून. And suddenly one day आणि अचानक रीतीने एके दिवशी this agent will crop its ugly head out in your life. आणि हा एजंट त्याचं जे घाणेरडं कुरूप चेहरा आहे तो तुमच्या जीवनामध्ये पटकीने बाहेर काढेल. And he will make you a mockery in public everywhere. आणि सर्व लोकांच्या समोर तो तुमची थट्टा करून ठेवेल. But this is not going to happen suddenly. आणि पण हे अचानक होणार नाहीये. Slowly. हे हळूहळू Come होणार on, say आहे. it loudly. Slowly. सर्वांनी मोठ्याने हे बोला. हळूहळू. Slowly. हळूहळू. It is the nature of an agent to act in your life slowly. आणि हा एजंटचा गुणधर्म आहे ते म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हळूहळू कार्य करणे. Because if he works fast, कारण जर का त्यांनी लवकर कार्य केलं he'll be noticed. तो पकडला जाईल. Can I hear an amen? मी आमेन म्हणून ऐकू शकेल का? But if he moves slowly, पण जर का तो हळूहळू त्यांनी जर का कार्य केलं he will not be noticed. मग तो पकडला जाणार नाही. And he'll keep on becoming successful every time in your life. आणि प्रत्येक वेळेस तुमच्या जीवनामध्ये तो यशस्वी होत राहील. Now listen everybody. आता सर्वांनी नीट ऐका. Write down this statement. This statement can really help you. आणि हे वाक्य लिहून घ्या. या वाक्याने तुम्हाला मदत होईल. Agent needs food to eat. आणि एजंटांना खायला अन्न लागतं. Without food, अन्नाविरहित agents will die. एजंट मरून जातील. Can you turn to someone and say, कोणाकडे तुम्ही एवढं म्हणू शकता का? अन्ना विरहित एजंट मरू शकतात. अन्नाविरहित एजंट मरू शकतात. किंवा अन्ना विरहित एजंट मरतात. अन्नाविरहित एजंट मरतात. It needs food to exist. आणि त्याला अस्तित्वात राहण्यासाठी त्याला अन्नाची गरज लागते. And this food is, आणि हे अन्न म्हणजे, listen everybody, सर्वांनी नीट ऐका, agents feed on your weaknesses. हे एजंट तुमच्या अशक्तपणावरती जगतात. Agents feed on your weaknesses. हे एजंट तुमच्या अशक्तपणा भक्षतात. They like you being weak. त्यांना फार आवडतं तुम्ही अशक्त असलेले. Tasty. चवदार. An agent likes when you are weak. आणि एजंटला आवडतं ज्यावेळेस तुम्ही अशक्त असता. Wherever there is weakness, agent is thriving. ज्या कोणत्या ठिकाणामध्ये अशक्तपणा आहे तिथे एजंट फोपावतो. You saints of God, I'm going to shock you today. आणि तुम्ही देवाच्या संतांना मी तुम्हाला धक्का देणार आहे. For you till date, तुमच्यासाठी आजपर्यंत your biggest enemy, what your pastors taught you for so many years, आणि तुमच्यासाठी तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या पास्टरांनी शिकवलं आतापर्यंत, that was the Satan. Sation. तो म्हणजे सैतान. Satan. Satan. सैतान. No. He is No, not no, your no. greatest enemy. नाही, तो सर्वात मोठा तुमचा शत्रू नाही. Your greatest enemy is you yourself. तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्ही आहात. Come on, now listen. I'm going to shock you today. आणि आता अजून मी तुम्हाला धक्का देणार आता. Listen everybody. आता सर्व नीट ऐका. When I say you, ज्यावेळेस मी म्हणतो तुम्ही, it is not you. त्यावेळेस ते तुम्ही नाहीये. It is you inside you. ते म्हणजे तुम्ही, तुमच्या आतले तुम्ही. I'll bring it down. आता मी अजून सोपं करून सांगतो. You, when I say you, ज्यावेळेस मी तुम्ही म्हणतो, बोला मी म्हणजे मी म्हणजे मी नाही, मी नाही, पण जो
पण जो माझ्या आत आहे माझ्या आत आहे तो मी. तो मी. So the agent wants, see the whole war between agent and you is, आणि संपूर्ण युद्ध एजंट मध्ये आणि तुमच्यामध्ये हे आहे that the agent wants you to be known by the agent's identity. आणि एजंटला हेच हवं आहे की तुम्ही त्याच्या ओळखेने ओळखलं जावं. म्हणजे उदाहरण, see for example, उदाहरणार्थ हा यशवंत आहे ना, राग आला ना आशुतोष, हा यशवंतला जर का राग आला ना एवढा भयानक आहे ना, घरातल्या भिंती तोडतो. हा भिंती हा एवढं डेंजर राग एका पंच मध्ये तोडतो. मग हात तुटला चालेल, पण भिंत तोडून टाकतो. काय रागिष्ट मुलगा आहे हा. असं वाटलं नाही एवढं रागिष्ट असेल म्हणून. अरे मी सांगतो त्याची खरी ओळख, एकदम रागिष्ट आहे. घरचे सगळे त्याला घाबरतात. मला विचार, आपल्या समोर तो लगेच असं मान खालून घेतो. अरे काय मान खाली, सगळं काय वर असतं त्याचं. काय एकदम डेंजर मुलगा आहे तो. तुला माहिती नाही, मला माहिती आहे, मी बघितलं त्याला. त्याचा भाऊ मिलिटरी मध्ये आहे, तो पण त्याला घाबरतो. मग काय एवढा डेंजर राग. एवढा मोठा राग तो मनोज, एवढा मोठा भाऊ त्याचा, तो पण त्याला बघितलं, रागाने बघितलं की तो पण आपले बाबा नको, हा यशवंत फार भयानक माणूस आहे. काय ओळख आहे यशवंतची, रागिष्ट. एजंट टेकिंग, यशवंत टेकिंग द आयडेंटिटी ऑफ इट्स एजंट. यशवंत त्याच्या आतमध्ये असलेल्या एजंटची ओळख स्वतःवर घेत आहे. काय रागिष्ट आहे. आता समजलं का? काय बडबडी मुलगी आहे, एकदम बडबडी. ओळख, बोला मोठ्यानी, ओळख. एक नंबरची भित्री बाई आहे. नवरा जरी समोर गेला भीती. ओळख. समजलं? सी आय एम ब्रिंगिंग इट व्हेरी लो. पहा मी ते अजून खाली आणत आहे, सोपं करत आहे. म्हणजे बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बिफोर आय गो फुल स्पीड, आय वॉन्ट टू गो स्लो. आणि मला आधी वेगाने जाण्याआधी मला अगदी हळू जायचंय आता. तो क्षितिज एवढा दिसतो अशक्त, एक नंबरचा खादाड आहे. ओळख. Agent taking the identity, you taking the identity of the agent. तुमची ओळख तुमच्या आतमध्ये असलेल्या एजंटच्या द्वारे होत असते. नाही, त्याची इच्छा असते. There's always a battle going on. एक नेहमीच युद्ध चालू असतं तुमच्यामध्ये आणि तुमच्या एजंट मध्ये. तुमची ओळख तो बनावा. सगळ्यांनी तुम्हाला ओळखावं त्याच्याद्वारे. एजंट. दिस इज कॉन्स्टंट वॉर. एक सतत युद्ध चालू आहे. कॉन्स्टंट वॉर. सतत युद्ध चालू आहे. Whether you are sleeping, झोपलेला असा, एक नंबरचा झोपाळू मिलिंद, एक नंबरचा झोपाळू. कधी बघा तरी झोपलेला. एजंट. ओळख. एजंट. ओळख. Now I'm going to, do you want to know a few agents? आणि तुम्हाला काही एजंट जाणून घ्यायचे का? चला. This is going to shock you now. आणि तुम्हाला धक्का बसणार आता. Now let's go in today's word. आजच्या वचनामध्ये आपण जाऊया आता. My topic for today, subtopic is माझ्या आजच्यासाठीचा उपविषय हा आहे different types of agents. वेगवेगळ्या प्रकारचे एजंट. आता माझा उपदेश सुरू झालेला आहे. Now everybody. आता सर्वजण. First one I'm giving, पहिला मी देत आहे तो म्हणजे laziness. आळशीपणा. This is a very beautiful agent everyone likes to have in their life. आणि हा फार सुंदर असा एजंट आहे की ज्या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये हवासा वाटतो. The slogan of a lazy man. आणि एका आळशी व्यक्तीचं ब्रीदवाक्य हे आहे, Not now, but I'll do it later. आता नाही पण नंतर करील. एका आळशाचं ब्रीदवाक्य, आता नाही पण नंतर करेल. आता नाही पण नंतर करेल. This is the golden rule of a lazy man. एका आळशी व्यक्तीचा हा सुवर्ण नियम आहे. आता नाही, नंतर करेल. नंतर 5 मिनिटं अजून 5. The Bible says, पवित्र हे म्हणतं, थोडी झोप, थोडी डुलकी,
तुम्हाला नाशाजवळ नेत असते. कोणी आमेन म्हणेल का? आमेन. It is the character of a lazy man to push things ahead. आणि हे आळशी व्यक्तीचा गुणधर्म आहे गोष्टी पुढे ढकलणे. वाकून काय उचलायचं नाही. ए उचल रे. आळशाचं कळस, आळशाचा कळस. चेतन इधर आना. जल्दी आ. प्रेज लॉर्ड. कैसा है? कैसा है? मस्त आहे. वो देना जरा. वो देना, वो दे. गॉड ब्लेस यू. जा. व्हॉट इज दिस कॉल्ड? याला काय म्हणतात? हाईट ऑफ लेझीनेस. आळशीपणाचा कळस. ब्रदर अजय गायकवाड. Praise the Lord, brother. How good you're looking. Praise the Lord. Praise So the nice Lord. to see you. तुम्ही किती चांगले दिसतात, किती चांगले दिसतात So तुम्ही. nice to किती see you. छान वाटलं भेटून. प्लीज द्या ना जरा ते. थँक्यू ब्रदर. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला भरपूर लेकरं देव. व्हॉट इज दिस कॉल्ड? याला काय म्हणतात? हाईट ऑफ लेझीनेस. आळशीपणाचा कळस. Lazy. This laziness is the greatest agent of anybody, any born again believer, a greatest agent. आणि कोणत्याही विश्वासणाऱ्या, नव्याने जन्मलेल्या विश्वासणाऱ्यामध्ये सर्वात मोठा एजंट हा आहे आळशीपणा. Laziness can take you to such depths in your life. आणि आळशीपणा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इतक्या भयानक खोलीपर्यंत घेऊन जाईल. Such laziness, such depths. अशा खोलीपर्यंत, अशा पातळीपर्यंत that you will never be able to grow in God. तुम्ही कधीच देवामध्ये वाढण्यास समर्थ होणार नाही. मग Saints of God, देवाच्या संतगणांनो, the Lord says in the word of God, आणि प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणत आहे, you lazy man, look at the ant. अरे आळसे माणसा, ऊट आणि मुंगीकडे पहा. अरे आळशा, मुंगीकडे बघ. A lazy man will never do things in its right time. आणि एक आळशी व्यक्ती कधीही त्याच्या योग्य वेळेमध्ये ती गोष्ट करणार नाही. कोणती गोष्ट योग्य वेळेत करत नाही. आळशी. बोला आळशी. आळशी. सकाळी पहाटे उठायची वेळ आहे. 3 वाजता प्रार्थनेला बसायची वेळ आहे. आम्ही उठतो चिपडे पुसत 8 वाजता. Laziness. आळशीपणा. I can go on, but I don't want to go on in detail. मी चालूच राहू शकतो पण मी जास्त खोलवर जाणार नाहीये. Point number 2. दुसरा मुद्दा. Second agent. दुसरा एजंट. Untidiness or uncleanliness. नीटनेटकेपणा नसणे किंवा अव्यवस्थितपणा. Untidy. नीटनेटके नसणे. कुठे काही ठेवा, कसंही ठेवा. किती लोकांनी असं पाहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमचं कपाट साफ करता आणि सगळे कपडे नीट घडी करून ठेवतात, त्यावेळेस कपाटामध्ये जागा वाढते. आमेन. अनटायडीनेस. नीटनेटकेपणा नसणे. घाण राहणं, गच्चाळ राहणं. मागच्या आठवड्यात सांगितलं, तोंड न धुता बाया काम सुरू करतात. कपडे धुवत नाही, कपडे घाण, बुट घाण. मी पुष्कळांचे पाय पाहतो. पाय. माणसाला ओळखायचं असेल तर पायांकडे लक्ष द्या. जे सगळे लोक पाहतात ते पाहायचं नसतं. जे कोणी पाहत नाही ते पाहायचं असतं. पायावरून कळतं. लोकांच्या पायांचे नख बघा. नख, खास करून बायांचे. त्यांचा मळ लपवण्यासाठी ते लोक नेल पेंट लावतात. हातात
हातातला पण मळ न पडण्यासाठी लोक नेल पेंट लावतात, कारण हाताचा मळ घाण, आतमध्ये सगळा घाण असतं, डोकं खाजून 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 सगळ्या उवा सगळ्या लिखा, म्हणून ते लपवायचं तर कसं, तर लॉरियल लॅक्मे नाही दिसू द्या चांगलं, पण त्या पायाच्या वर पण काहीतरी आहे, नेलपेंटच्या वर पण काहीतरी चमडी पण असते, ती पण घाण असते, लोक घासत पण नाही पाय. कोणी मोठ्याने आमेन म्हणेल का? फॅक्ट्स, सत्य आहे. You know, when God came in the camp of Israel, तुम्हाला ज्यावेळेस देव इस्रायलच्या तंबूमध्ये आला the first time, पहिल्यांदा, at that time, you know what God told? त्यावेळेस माहिती तुम्हाला देव काय बोलला? Clean the camp सर्व तंबू स्वच्छ करा. for 7 days. 7 दिवसासाठी Clean the camp. तंबू स्वच्छ करा. A God आपला देव likes cleanliness. त्याला स्वच्छता आवडणारा असा देव आहे. Can I hear an amen? मी आम्ही ऐकू शकेल का? तुम्ही किती अन्य भाषेत बोलणारे असू द्या, पण जर स्वच्छ तुम्ही राहिला नाही. बघा, दुरात्म्यांना डुकरं आवडतात. कोणी आमेन म्हणेल? आमेन. दुरात्म्यांना डुकरं आवडतात. डुकरं त्या ठिकाणी राहतात जिथं घाण असते. Before I go ahead, मी पुढे जाण्याआधी thank you Lord for this wonderful revelation. धन्यवाद प्रभू ह्या अद्भुत अशा प्रकटीकरणाबद्दल. Matthew 19:19, everybody, come on. मत्ते 19:19 चला सर्वजण. Today I'm going to talk to you your favorite topic. आणि आज मी तुमच्याशी बोलणार तुमच्या आवडत्या विषयावरती. You want it? तुम्हाला तो हवाय का? I'm going to talk to you today about मी आज तुमच्याशी बोलणार आहे Matthew 19:19. मत्ते 19:19. Honor thy father and thy mother, and thou shalt love thy neighbor as thyself. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी तू आपणावर प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजारावर प्रीती कर. I'm going to talk today about love. आज मी तुमच्याशी बोलणार आहे प्रीती. Now listen everybody. आता सर्वजण ऐका. What is love? मग प्रेम काय आहे? I'll tell you. मी तुला सांगतो. You see, there are 3 categories of love. 3 श्रेण्या आहेत प्रेमाच्या. The first one, पहिलं म्हणजे agape. आगापे. Second one, दुसरं phileo. फिलिओ. Third one, तिसरं eros. एरोस. Now listen. आता ऐका. Whether it is agape, whether it is phileo, whether it is eros, आणि मग ते आगापे असो किंवा फिलिओ प्रकारचं प्रेम असो किंवा मग इरोस प्रकारचं प्रेम असो, love has got one common definition. आणि प्रेमाची एकच त्याची व्याख्या आहे, ते The म्हणजे common definition. तिन्हीसाठी एकच व्याख्या आहे, ते म्हणजे, And the definition is आणि this: व्याख्या ही आहे, whomsoever you love, ज्या कोणावरती तुम्ही प्रेम करता, love will teach you to care. आणि प्रेम तुम्हाला काळजी करण्यासाठी शिकवेल. शिकवण्यापेक्षा प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये त्या समोरच्या व्यक्तीबद्दल काळजी निर्माण करतं. आमेन. तुम्हाला काळजी घ्यायला शिकावं लागत नाही, आपाप जन्म होतो. मुलींनो, जर का तुम्हाला कोणता मुलगा म्हणतो तू कसे कपडे घाल, चांगली दिसती तू, फार दुपट्टा नको घेऊ, फार छान दिसती, तो मुलगा तुमच्यावरती खरं प्रेम करत नाहीये. माझ्याकडून तुम्ही तुमच्या रक्तात लिहून घ्या, कारण त्याला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाहीये. कोणी आमेन म्हणेल का? आमेन. आणि मुलींना जर का तुम्हाला असं वाटत आहे की तुमचा नवरा किंवा तुमचा प्रियकर जो कोण आहे तुम्हाला सारखं बंधनात ठेवतो, इथं बघू नको, नीट चाल, खड्ड्यात पडशील, दुपट्टा नीट घे, कपडे नीट घाल, असं काय चालती, नीट बुटं घे, पडशील खाली, काय पण होईल, तुम्हाला काय मला मुलगा मिळालेला असा, असं माझं सगळं स्वातंत्र्य त्यांनी खलास केलेलं आहे, माझं स्वातंत्र्य. वेडी बाई आहेस तू, तुझ्यावर खरं प्रेम करतो म्हणून तुझ्यावर असं करतोय. म्हणजे जर का तुम्हाला असा व्यक्ती मिळालेला नाही, मग तुम्हाला प्रेमाचा अनुभवच नाही जीवनात तुमच्या. म्हणून तुम्ही काही पण असू द्या, 60 का 70 का 80 का 2000, तुमची काळजी घेणारा म्हणजे प्रेम.
कारण बाप ज्याची काळजी करतो, ज्याच्यावर प्रेम करतो, त्याची काळजी घेतो. आमेन. हे ना आज मॉडर्न जग आहे. ह्या मॉडर्न जगाने एवढी बोलू तुम्ही कोणताही फॅशन बघा. आज किती लोकांनी ऑलिम्पिक्स पाहिलेत? बोलू आता मी काहीतरी फार भयानक बोलणार आहे, कानात बोटं घालू नका. पुरुष धावपटू धावतात, लॉन टेनिस खेळतात, त्यांचे कपडे पहा, पुरुषांच्या प्लेयरचे कपडे पहा, हाफ पॅन्टी, टी शर्ट, बरोबर. पण त्याच ठिकाणी मुली पळताना पहा, लॉन टेनिस खेळताना पहा, एवढे कपडे. म्हणजे मुलीचं सगळं दिसलंच पाहिजे. हे कोणतं जग आहे? ज्या व्यक्तीची इज्जत झाकली पाहिजे त्याला जग म्हणते उघड फिर, अशीच दिसू दे सगळ्यांना. आणि ज्याला काही फरक पडत नाही त्यांनी हाफ पॅन्टी बरोबर एवढ्या घातल्या पाहिजे. नियम आहेत त्यांचे, हाफ पॅन्टी एवढ्या घातल्या पाहिजे, टी शर्ट घातले पाहिजे, आणि मुलींना कसंही फिरू द्या. अरे हे कोण आहे? हे नियम नाहीये, हे सैतान आहे. कारण तो खेळ कोणीतरी बघावा टीव्हीवरती. किती लोकांनी ऑलिम्पिक्स पाहिले? बघा, पकड, नवीन धावपटू धावायला आला किंवा उडी मारायला आला, आजकाल बघा असे करतात. हे काय करतात? काय करते सांगतो देशाला. सगळ्या सांगतात आता मी पळणार आहे, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि पूर्वीचे धावपटू पळायचे, कोण असो किंवा नसो, मेडलसाठी पळायचे, रेकॉर्ड करायला पळायचे. आजकाल गॉगल घालतात, गॉगल. सो यू नो what I'm saying is, पहा मी काय बोलत आहे ते म्हणजे, बोलायचं म्हणजे Satan has crept so much inside our lives. आणि सैतानाने आपल्या जीवनांमध्ये एवढा शिरकाव, खोलवर शिरकाव केलेला आहे. That for us today love means, for us, आपल्यासाठी प्रेम म्हणजे freedom. स्वातंत्र्य. But for God, पण देवासाठी love means प्रेम म्हणजे care. काळजी. God loves you. How many believe God loves you? किती लोक असं विश्वास होता की ते तुमच्यावरती प्रीती करतो, Amen. प्रेम करतो? Does he Amen. care for you? मग तुमची काळजी घेतो का? That is love. मग ते प्रेम आहे. For us, love, आपल्यासाठी people have misunderstood love. लोकांनी प्रेमाची व्याख्याच बदलून टाकलेली किंवा Totally. गैरसमज केलेला आहे पूर्णपणे. पूर्णपणे Love means freedom. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. No, saints, नाही संतो, that is not love. ते प्रेम नाही. That is TP, time pass. ते म्हणतात TP म्हणजे टाइम पास. Whichever love doesn't care for you, आणि जे कोणतं प्रेम तुमच्यासाठी काळजी करत नाही, that is not love. मग ते प्रेम नाही. Tell me, तुम्हाला सांगतो नाव काय या मुलीचं? हा? Yeah, tell me, Sheetal, you go home, your mother doesn't ask you also whether you ate food, what you have done the whole day. She loves you so much, she doesn't ask you at all whether you've eaten food or no. What will you say? तुला काय वाटलं ज्यावेळेस तू घरी जाशील त्यावेळेस तुझी आई समजा तुला तिने असं विचारलं नाही की तू जेवण पण खाल्लं का नाही, ते तिने विचारलं नाही आणि तुला विचारलं पण नाही. एवढं प्रेम करते तुझ्यावरती ती, एवढं प्रेम करते की तुला विचारत पण नाही तू जेवली का. कसं वाटलं तुला? खूप वाईट वाटेल. का? म्हणजे ती माझ्यावर असं कळेल ना मला की ती माझ्यावर प्रेम नाही करत, की तिला माझी काळजी नाही आहे ह्याच्यावर. म्हणजे प्रेम म्हणजे काळजीच ना. मग तेच ना, जेवली का, धडपडली का, काय खाल्लं की नाही खाल्लं, कुठे गेली होती दिवसभर, हा मला बंधन लावती तो. Saints of God, देवाच्या संतांनो, this is love. हे प्रेम आहे. Can you hear an amen? मी आम्ही ऐकू शकेल का? Love प्रेम cares.
काळजी घेतो. Amen. Amen. The first and the biggest proof of love. आणि सर्वात मोठा आणि एकमेव पुरावा प्रेमाचा हा आहे ते म्हणजे Love cares. प्रेम काळजी घेतं. बोला, love cares. प्रेम काळजी घेतं. बोला एकमेकाला, प्रेम काळजी घेतं. प्रेम काळजी घेतं. प्रेम काळजी घेतं. प्रेम काळजी घेतं. प्रेम पुढचं बघतं. प्रेम पुढचं पाहतं. प्रेम पुढे जाऊन व्यक्तीची काळजी घेतं. पुढे जाऊन व्यक्तीची काळजी घेतं. Amen. Love. प्रेम. Jesus said, येशू म्हणाला, love thy neighbor as you love thyself. स्वतःवर जशी प्रीती करतो तशा आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर. अरे जो स्वतःवरच प्रीती करत नाही, शेजाऱ्याला काय प्रीती करणार आहे? Come on, I want to ask you a question. How many people love yourselves? चला मला तुम्हाला एक प्रश्न विचारते, किती लोक स्वतःवरती प्रीती करतात? Come on. चला बघा, मी आता प्रश्न विचारलेला आहे, पुढे फार भयानक प्रकटीकरण येणार आहे. किती लोक स्वतःवर प्रीती करतात? I'll prove it to you. Don't do that. मी तुम्हाला ते सिद्ध करून दाखवतो की तुम्ही ते करत नाही. I will tell you. मी तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही स्वतःवर प्रीती करणारे असता तुमची प्रार्थनेची वेळ अर्धा तास नसती तर 3 ते 4 तास असती, कारण तुम्हाला स्वर्गात जायचं आहे, नरकामध्ये नाहीये. जर का तुम्ही स्वतःवर प्रीती करणारे असता, थोडंसं चालल्यानंतर जेव्हा तुम्हाला दम लागतो, तुम्ही म्हणाले असता, मला दम का लागतो? माझ्या अंगावर चरबी वाढलेली आहे, ही चरबी केली पाहिजे, कमी केली पाहिजे, कारण मी स्वतःवर प्रीती करणार आहे. मला सारखे सारखे गोळ्या, ही गोळी ती गोळी, बसायला गोळी, उठायला गोळी, पाय पुढे करायला गोळी, पाय मागे घ्यायला गोळी. अरे ऐसा जीना है क्या जीना है? अरे हाट, मला जिवंत राहायचंय, मला सुदृढ राहायचंय, मी स्वतःवर प्रीती करणार आहे, मला जगायचं पण नीट जगायचं आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेऊन स्वतःवर प्रीती करून दाखवली असती, पण तुम्ही लोक स्वतःवर प्रीती करतच नाहीये. You don't love yourself. तुम्ही स्वतःवरती प्रीती करतच नाहीये. कधी बघा, इथं तडजोड, तिथं तडजोड, मुली भाई मी फार प्रेम करते, हा मुलगा चढी पाहिला मी, लग्न कर. मुलींना जर का तुम्ही स्वतः पहिलं ना, एक नीट ऐका, कोणावरही प्रीती करायच्या आधी पहिलं स्वतःवर प्रीती करायला शिका. जो व्यक्ती स्वतः प्रीती करतो तो स्वतःसाठी सापळे रचून ठेवत नाही. असा कोणताही निर्णय तुम्ही घेणार नाही की ज्या निर्णयामुळे तुम्हाला तुमचं उद्याचं जीवन हे भयानक होईल. कोणी आमेन म्हणेल? आमेन. स्वतःवर प्रीती करणारे पहिली स्वतःची काळजी घेतात. माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, माझी बायको माझ्यावर प्रेम करत नाही. अच्छा ठीक आहे, तू तर करती का स्वतःवर? तू तर कर, स्वतःवर करतो. Jesus said, येशू म्हणाला, love thy neighbor as you love yourself. जसं तुम्ही स्वतःवरती जसं, बोल जसं, बोला जसं, जसं म्हणून तसं, म्हणून तसं, जसं तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रीती करतात तसं आपल्या शेजाऱ्यावर करा. प्रभू, आम्ही आमच्यावरच करत नाही तर शेजाऱ्यावर काय करणार आहे? कोणी आमेन म्हणेल का? आम्हाला बसलं की झोप येते, बसलं की झोप येते, बसलं की झोप येते, आणि आम्ही शेजाऱ्यावर प्रीती कशी करणार आहे? लव्ह दाय नेबर. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ॲज जशी यू लव्ह युअरसेल्फ. तू स्वतःवरती करतोस. इट्स नॉट सो सिंपल. हे इतकं सोपं नाही. लव्ह, हा लव्ह, लव्ह, हा आय लव्ह यू. हा प्रेम प्रेम मी ए बाबा, स्वतः पहिले प्रेम कर, चल माझ्या नंतर करायचं बघ, मी जगला तर. इथं माणूस स्वतःवरच प्रेम करत नाही. ते आजकाल नवीन ॲड आलेली आहे,
दाखवतात एक सुकडी मुलगी, नीट आहे का, सुकडी मुलगी, तिला जेवण एवढं मोठं ताट देतात, एवढं मोठं ताट, आणि त्यात एवढसा भात, एक लोणचं, एवढंसं लोणचं, एवढीशी भाजी, आणि मग ती शर्मिला टागोर, ती बडे अच्छे लगते मधली ती प्रिया, आणि ते कोण दुसरी अजून एक आहे आयटम कोणतरी काय माहिती येतात, आणि तिघी बडबडतात, स्त्रियों को ऐसा करो, स्त्रियों को वैसा करो. बोले आमच्या घरी येऊन बघ जरा थोडीशी तू, आमच्या सुटीच्या घरी जा. सुनू वैतागून गेल्या, अरे भरपूर खा. नका नका, अगं जेव नका, मला बचायला एवढं बचा. संध्याच्या घरी जा, आई वैतागून गेली सांगून सांगून, अगं खा, एवढे मटण आणलं नका नका. कोणत्या ह्यांना बाया कोणून मिळतात काय माहिती, असं काय बायांना काय देत नाही जीवन आम्ही. ह्यांना विचारा, ह्यांचा एक्सरे काढायची गरज नाही माहिती तुम्हाला. नुसतं उभं केलं ना, डॉक्टर म्हणले ही हाडी तुटलेली आहे. ह्यांना 3 एक्सरे मशीन लागतात, 3 एक्सरे मशीन. हड्डी कोणती मास्क अंत कळत नाही. काय दाखवतात टीव्हीवर, अर बाबा भयानक. असं काय स्त्री फार तिला चेचून मेचून, ह्यांना जेवण द्या कोणी, कावळा पण जास्ती खाईल, कावळा. स्वतःवर प्रेम करत नाही तुम्ही बाया, नवऱ्यांवर काय करणार आहे तुम्ही. आणि तुम्ही पुरुष स्वतःवर करत नाही, बायकांवर काय करणार आहे. आणि आम्हाला गर्लफ्रेंड पाहिजे, कशाला कशाला पाहिजे. अंगापरी बोंगा घेऊन फिरायचं विनाकारण. जो व्यक्ती स्वतःवरच प्रेम करत नाही दुसऱ्यावर काय करणार आहे. कोणी आमेन म्हणेल का. सगळ्यात मोठी ओळख आहे, सगळ्यात मोठी. बघा हे प्रभूचे वचन माझे नाही आहेत, काय आपला प्रभू आहे. ज्ञानाचा कधी न संपणारा अथांग सागर आहे. तुम्हाला कोण म्हणतं आय लव्ह यू, पहिले त्याला बघा, डू यू लव्ह युअर सेल्फ. स्वतःवरती प्रेम करतोस का आधी हे बघ. स्वतःवरच करत नाही, माझ्यावर काय करणार आहे. इफ यू लव्ह युअर सेल्फ, जर का तुम्ही आधी स्वतःवरती प्रेम करत आहात, हे एजंट तुम्ही बाहेर काढाल. Song of Solomon chapter 2, everybody come on. गीत रत्न 2 अध्याय, चला सर्वजण. Song of Solomon chapter 2, मराठीत वाच मोठ्याने. गीत रत्न 2 अध्याय. मुलाचं सुभाषचंद्र बोस लोकर वाच. Song of Solomon chapter 2 and verse 15, come on. गीत रत्न 2:15. जी खोकडे, जी लहान खोकडे द्राक्षीची मळे नाचतात, बघा, ती जी आमासाठी धरा. खोकडे, जी लहान खोकडे. इकडे ब्रदर, इथं बरा. लिडिया इकडे. हा आहे हत्ती, ही आहे मुंगी, आणि हा आहे ऊसाचा बाग. मला सांगा, हत्ती बागेत घुसल्यावर ओळखा तुम्हाला, ऊसाच्या शेतात हत्ती घुसल्यावर तुम्हाला कळेल का हत्ती घुसला. हा कसं कळेल. सगळं बरोबर आहे. पण मुंगी त्या घुसली दिसेल का. मुंगी घुसल्यावर दिसते का नाही. आता नीट आहे का. प्रगटीकरण येते तुम्हाला. प्रगटीकरण हवं आहे का. आमेन. आपल्याला ना ही सवय, माणसाला ना ही घाणेरडी सवय. घाणेरडी बोला, कोणती सवय. घाणेरडी. घाणेरडी एकदम शुद्ध मराठीमध्ये, ब्राह्मणांचं मराठी. घाणेरडी. खाणेरडी म्हणजे कसं, चूक मोठी होऊपर्यंत वाट बघतो आपण. आमेन. जाऊ दे, लहान आहे अजून, काय कळतं त्याला. काय म्हणतो आपण. जाऊ दे,
लहान आहे अजून. काय काय कळतं त्याला? जाऊ दे. काय? जाऊ दे. लहान आहे अजून. काय कळतं त्याला? आणि मोठं होऊपर्यंत आपण वाट बघतो, मोठं होऊपर्यंत. पण जेव्हा चूक लहान असते, किती गोड ना, फार स्मार्ट आहे. उलट उत्तर करती, फार स्मार्ट आहे, एकदम तर 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 बोलती ही. एकदम गोड आहे, गोड गोड. मग एकदा हीच मुलगी मोठी होती आणि ते ती आईच्या कानाखाली सन करून, माझी मुलगी बिघडली. अगं बाई, इथंच बिघडली होती. आमेन आमेन आमेन. म्हणजे ही चांगली आहे, हे उदाहरण आहे. बिचारीकडे असं पाहू नका. कोणी आमेन म्हणेल? काय माझी सासू आहे, नुसतं मी गॅसवर चिंदी फिरवली नाही म्हणून एवढी ओरडली मला. काय शीग बाई, माझं जीवन नरक झालेलं आहे अक्षरशः. माझ्या सासूने माझं जीवन छळलेलं आहे अक्षरशः. आम्हासाठी लहान लहान कोल्हे धरा, कारण हे लहान लहान कोल्हे कधी घुसतात कळत नाही, कुठे घुसतात कळत नाही. पण या लहान लहान कोल्ह्याने आमचे द्राक्षमळे उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि आज तुमचं जीवन हे ख्रिस्ताचं द्राक्षमळा आहे. आणि ह्या ख्रिस्ताच्या द्राक्षमळामध्ये असे लहान 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 तुमच्या चुका, तुमचे एजंट जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये शिरकाव करून बसलेले आहेत. तुम्ही मोठे व्हायची वाट बघता, मोठे व्हायची वाट बघू नका. लहान असताना धरा, मुंडी पिळा आणि मारून टाका. Saints of God, I have learned in my life to catch my small mistakes. आणि देवाच्या संदेशावर मी माझ्या जीवनामध्ये शिकलेलो आहे, माझ्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या धरण्यासाठी. I always do with people around me in my life. आणि माझ्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक लोकांमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मी शोधतो. माझ्या जीवनाला जो कोण येऊन जुळला त्याला फार त्रास होतो माझ्याकडून. मला जो कोण येऊन जुळला म्हणतात, काय किटकिटा माणूस आहे हा, लहान लहान गोष्टीला पकडतो, लहान लहान गोष्टीला पकडतो. सांगू उदाहरण? ब्रदर संतोष माझ्या घरी येतात, बाथरूमचं लाईट ऑन, बाथरूम झाली तरी ऑन, ब्रदर लाईट बंद करो. तुम्ही म्हणाल काय माणूस आहे पास्टर, काय होतं लाईट ऑन ठेवला तर? बिल येतो मला. माझं घर सगळ्यांसाठी उघड आहे. एक दिन रह के दिखाओ मेरे साथ में, बस चॅलेंज आहे. सगळ्यांसाठी उघड आहे. कोणी येऊन किती दिवस राहा, पण फक्त एकच अट आहे, जसं मी राहतो तसं राहा. आमेन. तसं मी राहतो तसं राहा. बस. अवघड आहे, मुश्किल आहे. माझ्या घरच्या ताटांमध्ये मी जेवायला घ्यायच्या आधी मी ताट चेक करतो. जर का त्या अर्धी पावडर राहिला असेल थोडासा जरी, परत धुवून काढ. मुश्किल आहे. फार विचित्र माणूस आहे मी, फार विचित्र. नळामध्ये जर का थोडंसं लिकेज आहे, थोडंसं टप टप पडत आहे, वॉशर बदल, वॉशर बदल. मला ते आवडत नाही. बादली घाण आहे, धुवून काढ. मग घाण आहे, साबणाने धुवून काढ. नाही चालत मला. फरशी घाण आहे, सुकली का नाही, सुकून घे. बाथरूमची फरशी ओढली नसेल तर काय सुकली असेल? हो, सुकलेली असते माझ्या घरची फरशी. आमेन. किती लोकांना अनुभव आहे? आमेन. फार
अवघड आहे, माझ्या संगती राहणं फार अवघड आहे. जेवण खाताना तुम्ही माझ्या घरी कधी आला ना, कृपा करून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही कॉफी प्या, चहा प्या, पाणी प्या, पण पूर्ण संपवा. पाणी जरी घेतलं पूर्ण संपवायचं, फेकायचं नाही. तोंड लावला ना संपवायला तुमचा अधिकार येतो, आणि मी संपल्याशिवाय तुम्हाला बाहेर सोडणार नाही. कारण ते पाण्याला मोल दिलेलं आहे. कॉफी लोक घेतात, थोडीशी सोडतात, थम्सअप घेतात, थोडं सोडतात, ए पिऊन टाक, तू गोष्ट मी पिणार नाहीये, पिऊन टाक तू. कोणी आमेन म्हणेल का? साखर फुकट आली? काय किंमत साखरेची, काय किंमत आहे? टेल मी. 32 रुपीज. दूध फुकट आलं? दूध फुकट येतं का सिस्टर? मला सांगा काय किंमत आहे दुधाची? मला नाही माहिती, माझ्याकडे फ्री येतो दूध, माझ्याकडे 15-20 गाय आहेत. 40 रुपये लिटर. 40 रुपये लिटर आहे? काय बोलतो तू? कधीपासून? म्हैसी म्हशी नाही, इंडियन काव. 30 रुपये. 30-35 पकडून चितळे बितळे. गॅस फुकट येतो, गॅस. एवढं सगळं उकळायचं, सगळं तयार करायचं, आणि हे इंग्लिश लोक येतात. ए पे घेतला कशाला? इथं गिरीशच्या घरी गेलो. बोलो गिरीश, बहुत काम के मम्मी ने लगता है, पूरा घर चकाचक किया, मैं आ रहा हूँ इसीलिए. गिरीश बोला पास्टर आप नहीं आ रही इसीलिए नहीं, मेरी माँ को आदत है. इतना चकाचक? हाँ. बोलो सिस्टर सल्यूट, फिदा हो गया मैं घर पे. बोला क्या सिस्टर है, वाह. पहिला असं घर पाहिलं मी, एवढं सुंदर चकाचक एकदम. मी बोला अरे, मी शोधत होतो कुठे घाण दिसती का मला. व्हॉट इज दिस कॉल्ड? याला काय म्हणतात? लहान लहान कोल्हे पकडणं. व्हॉट इज दिस कॉल्ड? याला काय म्हणतात? कॅचिंग स्मॉल फॉक्सेस. लहान लहान कोल्हे पकडणे. कम ऑन से चला बोला, लहान लहान कोल्हे पकडणे. इफ यू लव्ह योरसेल्फ, जर का तुम्ही स्वतःवरती प्रीती करता, प्रेम करता, कॅच दी स्मॉल फॉक्सेस. मग हे लहान लहान कोल्हे पहिले पकडा. इफ यू गेट अँग्री क्विकली, जर का तुम्हाला फार लवकर राग येतो, व्हॉट समथिंग इज रॉंग विथ यू, मग तुमच्यावर काहीतरी गडबड आहे, check up these small foxes. मग हे लहान लहान कोल्हे पहिले तपासून पहा. Jesus said, येशू म्हणाला, वाच पुन्हा वचन. गीतरत्न 2:15 वाच. जी लहान खोकडे द्राक्षीचे मळे नाशतात, ती आम्हासाठी धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुलले आहेत. Amen. Jesus said, येशू म्हणाला, Luke 16 everybody, लूक 16 सर्वजण, and verse 10. आणि वचन 10. Luke 16:10. लूक 16:10. Luke 16:10. लूक 16:10. He that is faithful in that which is least is faithful also in much, and he that is unjust in the least is also unjust in much. लूक 16:10. जो अगदी थोडक्या विषयी विश्वासू आहे, तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्या विषयी अन्यायी, तो पुष्कळांविषयी अन्यायी आहे. पुन्हा वाच. जो अगदी थोडक्या विषयी विश्वासू आहे, तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्या विषयी अन्यायी, तो पुष्कळांविषयी अन्यायी आहे. Amen. If you are not faithful in small things, जर का तुम्ही थोडक्या किंवा छोट्या गोष्टीमध्ये, लहान गोष्टीमध्ये जर का तुम्ही विश्वासू नाही, then you will not be faithful in big things also. मग तुम्ही मोठ्या गोष्टींमध्ये देखील विश्वासू नसणार. Saints, संतो, put this a habit from today. आजपासून स्वतःला तुम्ही ही सवय लावा. If you see a small mistake in your life, जर का तुमची स्वतःच्या जीवनामध्ये तुम्हाला छोटी चूक जर का दिसली, go and repair it on the spot. जा आणि ती त्या ठिकाणामध्ये ती दुरुस्त करा. Don't wait for it to become big. आणि ती मोठी होण्याची वाट पाहत बसू नका. Saints of God, देवाच्या संत गणांनो, if you want to increase in God, जर का तुम्हाला देवामध्ये वाढायचं असेल, how many want to increase in किती लोकांना God? देवामध्ये वाढायचं आहे? Saints, संतो, catch small mistakes. मग छोट्या छोट्या चुका पहिले पकडा. बोला, छोट्या चुका पकडा. बोला, छोट्या छोट्या चुका पकडा. come on, with action.
एक्शन. कृती करून म्हणा. छोट्या छोट्या चुका पकडा. छोट्या छोट्या चुका पकडा. मोठे होण्याची वाट बघू नका. बोला. मोठे होण्याची वाट पाहू नका. मोठं होण्याची वाट पाहू नका. मोठे होण्याची वाट पाहू नका. Saints of God, देवाच्या संतगणांनो, mistakes are easy to catch and repair when they are small. आणि चुका ज्यावेळेस छोट्या आहेत, लहान आहेत, त्याच वेळेस त्यांना पकडून सुधारण्यामध्ये सोपं आहे. Instead, when it becomes big, it is difficult. पण की जेव्हा ती मोठी होते त्यावेळेस तिला सुधारणं फार अवघड आहे. Now I'm giving you the third agent. आणि आता तिसरा एजंट तुम्हाला मी देत आहे. Self pity. ते म्हणजे स्वतःची कीव वाटून घेणे. नेहमी स्वतःबद्दलची कीव करणे. मला कोणी नाही, मी फार खालचा आहे, मला पुढे कोणी बसवत नाही, मला कोणी भेटत नाही, चर्चमध्ये सगळेजण माझ्याबरोबर कोणी बोलत नाही. माझा मी ना, कारण मी ना खालच्या घरची आहे ना, मी खालच्या घरचा आहे ना, म्हणून मला सगळे आशय करतात. दिस इज कॉल्ड एज सेल्फ पिटी. याला म्हणतात स्वतःची कीव वाटून घेणे. Saints of God, don't be like a dog. देवाच्या संतगणांनो, कुत्र्याप्रमाणे होऊ नका. Turn to someone and say, don't be like a dog. कोणाकडे तरी वळाने म्हणा, कुत्र्याप्रमाणे होऊ नकोस. You know what a dog does? You know what a dog does? तुम्हाला ते कुत्रा काय करतो? When a dog is hurt, ज्यावेळेस कुत्र्याला जखम होते किंवा लागतं, and when you go to put balm on that आणि dog, ज्यावेळेस तुम्ही कुत्र्याला मलम लावायला जाता, you may go with Dettol, you may go with Betadine, you may go with anything. आणि तुम्ही डेटॉल किंवा तुम्ही बेटाडीन घेऊन करायची जाल, त्याच्याकडे काही औषध घेऊन जाल, But you know what a dog does? पण तुम्हाला ते कुत्रा काय करतो? It starts growling at you only. तो तुमच्यावरती गुरगुरा लागतो. Why? का? Because he feels कारण त्याला असं you वाटतं have come to harm them. की तुम्ही त्याला इजा पोचवायला आलेले आहात म्हणून. Sister, praise the Lord. तुम्ही दुःखी का आहात? सिस्टर प्रेज लॉर्ड, तुम्ही दुःखी का आहात? बघा, मलाच केलंय म्हणजे मलाच टोमणे मारतात. अगं बाई, तुला भेटायला आलो, माझ्या मनात असं काही वाईट नव्हतं तुझ्याबद्दल. काय करतात हे? याला काय म्हणतात? काय? नाही करा ना. काय काय नाही. दिस व्हॉट इज दिस कॉल्ड एज? याला काय म्हणतात मग? सेल्फ पिटी. स्वतःची कीव करणे. Another agent. दुसरा एजंट. Fourth, चौथा, self-willed. स्वइच्छाच करणे. हा, जे मला हवं मी तेच करणार, मग कोणी काही म्हणो. माझा झेंडावरती. अरे असं करू नको, नुकसान आहे तुला. सेल्फ बिल्ड. स्वइच्छाच करत राहणे. फिफ्थ वन, पाचवं, व्हेरी क्लोज टू द फिफ्थ वन, चौथ्याच्या फार जवळचं आहे. स्टबर्ननेस. निगरगट्टपणा. एकदम जब्बर निगर. सैतान पण पळेल. यू नो, डू यू वॉन्ट इट? तुम्हाला ते हवंय का? I have seen somebody more worse than demons. मी पाहिलेलं आहे दुरात्म्यांपेक्षाही कोणीतरी असं भयानक. सैतान पण त्याच्यासमोर पाणी पिल. पाणी पिल आणि पाणी भरेल. सैतान पण म्हणजे कोण? मनुष्य. तुम्ही सैतानला म्हणा निघ नावात, निघतो. माणसाला बोला बस नावात, अजिबात बसणार नाही. द वर्स्ट, सर्वात भयानक, स्टबर्न, निगरगट्ट, एकदम स्टबर्न, एकदम निगरगट्ट. मी करणार नाही म्हणजे करणार नाही म्हटलं तुम्हाला. मला सकाळी उठवायचं नसतं विनाकारण. मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करणार नाही. अगं बाई, मग बाकीचे बोलू दे मला. मी स्वतःसाठी जेवण बनवणार आणि निघणार. मी कामाला जाते. पॉइंट नंबर 6. सहावा मुद्दा, सहावा एजंट, नेगेटिव्हिटी. नकारात्मकता. कधी बघाव तेव्हा न चा पाडा. बोल. नाही पास्टर, तसं नाही होणार. कधी बघा
बोला न न न न एव्हरीथिंग फॉर देम स्टार्ट्स विथ न. त्यांच्यासाठी सर्व काय न पासून सुरू होतं. नथिंग विथ हो, विथ ऑल विथ न. काहीच ह वर नाहीच, सर्व न वरनच. पॉइंट नंबर 7. सातवा मुद्दा, टेकिंग थिंग्स फॉर ग्रांटेड. गोष्टी गृहीत धरणे. बोला असं करा, गृहित गृहित. गृहीत. चलता है. चालतंय रे, बोला बोला चलता चालतंय, है. चालतंय, चालतंय, बोला मोठ्याने. चालतंय, चलतंय. चालतंय. कुछ नहीं होता है, कुछ नहीं होता है, कुछ नहीं होता है, कुछ नहीं होता है, चलता है. बोला चालतंय, चलता है. चालतंय. अगं नवीन नवरा मिळा तुला, चलता है. नवीन घरात आली, चलता है, चलता है. काय ह्याच्यात, काय ह्याच्यात. अरे पाणी पडलं पुसून, काय चलता है, काय काय चलता है. अरे बाथरूमचं ड्रेनेज सिस्टम ब्लॉक झालंय, चलता है. आता बाहेर आलं सगळं, काय चलता है, चालतंय. नौकरी केली, चलता है. हाँ, हाथ से सब जाना गया, चलता है. चलता है. पॉइंट नंबर 8. आठवा एजंट, आठवा मुद्दा. दिस इज हॉरेबल. हे सर्वात भयानक आहे दिस इज रिलेटेड पॉइंट नंबर 7. आणि हा सातव्याच्या जवळचा आहे किंवा त्याच्याशी संबंधित आहे. एजंट नंबर 7, सॉरी, एजंट नंबर 7 सातव्या एजंटच्या संबंधामध्ये तो आहे. जवळचा आहे. जवळचा आहे. एजंट नंबर 8, बीइंग अनथँकफुल. उपकार नसणे. हा, उपकारक नसणे. उपकारक कधीही थँक्यू बोलणार नाही. देवाला तर मुळीच नाही. देवा धन्यवाद, तुम्हाला एवढं चांगले आई वडील दिले. देवा धन्यवाद, एवढा चांगला नवरा मला दिला, एवढी चांगली बायको मला दिली. देवा धन्यवाद. कधी नाही, कधी नाही. देवा धन्यवाद, तुम्हाला घालायला कपडे दिले. किती लोकांनी अशी प्रार्थना कधी केली, देवा धन्यवाद तुम्हाला घालायला कपडे दिले. तुम्हाला जेवताना तुम्ही अन्न खाता, प्रत्येक घासाला देवा धन्यवाद ह्या जेवणासाठी. आमेन. थँकफुल. उपकार मानणे. थोडं देवाला वाजव ठेवू. थोडं देवाला, आपण देवाला सगळं म्हणतो, हा, माणसाला, एकमेकाला. देवाला सगळं म्हणतात थँक्यू. माणसाला म्हणतो का थँक्यू ब्रदर, तू खालपासून वरपर्यंत माझ्या ते आला, थँक्यू. त्याला काय सगळे येतात, त्यात काय एवढं नवीन आहे. किती लोकांना तुमचे लग्न आनंदित ठेवायचे आहेत, तर रोज एकमेकाला थँक्यू बोला. थँक्यू बोलायच्या पद्धती असतात. मुंह से थँक्यू, अकुती से लातक्यू. थँक्यू बोलायच्या पद्धती असतात. थँक्यू म्हणतो, थँक्यू ब्रदर, बट देर इज अ वे ऑफ डुईंग दॅट. पण ते म्हणण्याची पण एक पद्धत आहे, करण्याची पण एक पद्धत आहे. Whom do we thank? आपण कोणाला धन्यवाद देतो? Come on. Whom do we thank? कोणाला धन्यवाद देतो? बरोबर आहे ना. जे कोणी आपल्यासाठी काहीतरी करतं त्यामुळे थँक्यू म्हणतो. कसं म्हणतो? तोंडातून. अजून हाऊ डज अ डॉग से थँक्यू? मग एक कुत्रा कसं धन्यवाद म्हणतो? यू हॅव गॉट डॉग्स इन अ हाऊस, टेल मी. कम ऑन. तुझ्या कुत्र्याने तो काही थँक्यू म्हणाला का आतापर्यंत? तो लाड करतो जवळ येऊन. त्याआधी काय करतो? हा, पायात येतो. तुम्हाला माहिती कुत्र्याची पद्धत काय? मालकाप्रती टू शो हिज ग्रेटफुलनेस. त्याचे उपकार मालकाप्रती दाखवण्यासाठी त्याची पद्धत काय? द डॉग विल नेव्हर फील बॅड नो मॅटर व्हॉट यू डू टू द डॉग. मग तुम्ही काहीही करा कुत्र्याबरोबर, कुत्र्याला कधीच वाईट वाटत नाही. नेव्हर. कधीच नाही. तुम्ही तुमच्या कुत्र्याला किती मारा, 5 मिनिटानंतर मार दिल्यानंतर कुत्रा तुमच्याकडे परत येईल.
आणि ते पण शेपूट हलवत का? थँक्यू. हां, या डॉग्स अंडरस्टँड डिसिप्लिन. कुत्र्यांना शिस्त समजते. If you want to say thank you to somebody, जर का तुम्हाला कोणाला धन्यवाद म्हणायचं असेल, for what are you thanking that person? त्या व्यक्तीला कशासाठी धन्यवाद म्हणताय तुम्ही? Because he's been good to you? कारण तो तुमच्याशी चांगला राहिला म्हणून? Because he's been faithful to you? तो तुमच्याशी विश्वासू राहिला म्हणून? Because he's taking care of you? कारण तो तुमची काळजी घेतो म्हणून? Because he has loved you? कारण त्याने तुमच्यावरती प्रेम केलं म्हणून? How do you say thank you? मग तुम्ही कसं धन्यवाद म्हणता? ए थँक यू. हा सांगतो खानाखाली बाजूच ए थँक यू. हा घाली तुला तुम्ही अरे असलं कसलं थँक्यू? मा थँक्यू असं असतं. अगं ऐक ना. काय अगं काय काय अगं किती छान. एक ऐक ना, थोडस माझा पाय आहे ना, काय? काल खूप जरा उभं राहिलो होतो, पाय दुखतो, जरा थोडंसं दाबून दे ना प्लीज. हा इथं म्हणजे दोन्ही पण पाय दुखतात. तुमच्या अंगात वडवडीचे किडे तुम्ही काढा. मला टाइम नाही दाबायला पाय तुमचे, आणि मी काय पाय दाबू तुमचे? अगं काय तुम्ही मला होतं? काय मोलकरणी समजला का? बर हाताने नको, पायाने तरी दाब. हा अजिबात दाबणार नाही. थँक्यू. हा नो दाबिंग्स. दाबणार नाही. हे थँक्यू आहे. थँक्यू. धन्यवाद. Being thankful to somebody. कोणाचे तरी उपकार मानणे, धन्यवाद म्हणणे. How? कसं? By valuing that person in your life. त्या व्यक्तीचं मोल तुमच्या जीवनातलं राखून. Saints of God, देवाच्या संतगणांनो, the worst thing that can happen in your life, you don't value what God has given to you. आणि सर्वात भयानक गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ही घडू शकते जेव्हा की तो जे गोष्ट देवाने त्याला दिलेली त्याच्या जीवनामध्ये त्याचं मोल राखत नाही त्यावेळेस. Whenever if you don't value anything, you're going to lose it. ज्या कोणत्याच तुम्ही कशाचंही मोल राखत नाही, तुम्ही ते गमावणार आहात. Saints, संत हो, 8th agent, 8वा एजंट, being unthankful. कशाचेच उपकार न मानणे. Agent number 9, आणि 9वा एजंट, not pursuing after perfection. परिपूर्णतेच्या मागे न जाणे. I repeat it, मी पुन्हा एकदा सांगतो, not pursuing after perfection. परिपूर्णतेच्या मागे न जाणे. Taking everything, nothing, never to do anything perfect. मग काहीही घ्या, कुठली गोष्ट घेतली तरी ती परिपूर्ण करणारच नाही. नेहमी कालवनात मीठ कमीच. नेहमी भाजीत मीठ कमीच. नेहमी घरचे म्हणतात पण, अरे मीठ बरोबर नाहीये. मला कसं कळणार आहे? हा मी काय चाकून बघू काय प्रत्येक वेळेस? परफेक्शन, परिपूर्णता. चपाती जाळलीच पाहिजे. चपाती जाळणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मी ते जाळणारच. परफेक्शन, परिपूर्णता. असं नाही की कोणी म्हटलं की अरे काय चपाती आहे, वाव हे गेल, अरे काय झालं, गेला आग लागली होती मला वाटतं, हे काढ ते काढ सगळं काढ. एवढी मोठी चपाती एवढंच खायची, बाकी सगळं जळून गेलेली. भात कच्चा, चपाती कच्ची. कुठे आता मी हे बायांचं पुरुषांचं कुठे कामाला गेलं काही परफेक्ट करणार नाही, काही नाही, करायचं म्हणून करायचंय. हां पास्टरने बोला है खुर्सी रखने का है. पास्टर खुर्ची बोला, ठेवले ना खुर्च्या. परफेक्शन, पण परिपूर्णता. वॉच परफेक्शन. आता परिपूर्णता पहा. अरे क्या ब्रदर, लाइन में लगा रहे, टाइम पास कर रहे, कितना अभी लगाने का है, इतना बाद में आके लोग खराब भी करने वाले उसको आगे पीछे लेके. क्या लगा रहे आप ऐसा? जिनको खराब करने दो, लेकिन मुझे परफेक्शन तक जाना है. आमीन. ब्रदर उसमें कुर्सी में क्या परफेक्शन? प्रभू येशू म्हणालेला आहे, जो लहान गोष्टीत विश्वासू राहील त्यालाच मोठ्या गोष्टी दिल्या जातील. आमीन.
This is called as perfection. याला म्हणतात परिपूर्णता. Can I hear an मी amen? आम्ही ऐकू शकेल का? Amen. आमेन. Perfection. परिपूर्णता. We don't want to do that. तुम्हाला ते करायचंच नाहीये. We don't want to do that. आपल्याला ते करायचं नाहीये. जेवण बनवलं ना, अरे असं जेवण बनवायचं, असं नाही, हे शिका, असं शिका, असं करा. लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे यार इनके घर में ये खाना खाने का, क्या खाना बनाते, वाव. परफेक्शन. परिपूर्णता. 9th agent. 9वा एजंट. Not pursuing after perfection. परिपूर्णतेच्या मागे न जाणे किंवा परिपूर्णतेचा प्रयत्न न करणे. 10th agent. 10वा एजंट. Not valuing small things. छोट्या गोष्टींचं मोल न राखणे. Is this message talking to anybody in this place? मग हा उपदेश कोणाशी तरी बोलत आहे का या ठिकाणामध्ये? चला, हा, फक्त बस एवढेच हा उपदेश कोणाशी बोलत आहे का? बोलत आहे म्हणून हात वरती करायला त्रास होतोय. नॉट व्हॅल्युइंग स्मॉल थिंग्स. छोट्या गोष्टीचं मोल न राखणे. अगं मुलगा तुझा ABCD पर्यंत लिहितो, त्याला काय? त्याने अजून लिहायला पाहिजे. अगं बघ ग, त्याला 1 ते 100 येतं, मग काय त्याला 2000 पर्यंत आलं पाहिजे त्याला. अगं एवढं तर येतं माझ्या मुलाला, ते पण येत नाही, त्याला काय होता? मूर्ख आहेस तर. हे काय होत नाही, लिह चल, तेवढंच येतं मला. लिह गपचप. आता पहिलीतला मुलगा 1 ते काय 9000 लिहिल. ले कुत्र्या कुडलचा डुक्कर, काय नालायकासारखं बघतो माझ्याकडे, कार्टा. याच्या पुढे काय आहे मला माहिती. ले गपचप. अर्धा तास झाला, 1 तास झाला, बाबा लिहितोच आहे अजून. लिही. 101 लिहितो, 101, 102, 102, 102, 2 लिहिता. मग मी शाळेत पण नाही शिकवलं एवढं. मी शिकवतो ना, लिह. पास्टर रामटेके म्हणाले परफेक्शन, परफेक्शन. लिह. तू पहिलीत गेलेला आहे, लिह आता. आई 10च्या पुढे मम्मी शिकवलं पण नाही. तू लिहितो कधी एक कानाखाली लागून तुझ्या कुत्र्या कुडलचा. ले 3 तास झाले, अभ्यास चालू आहे. पहिलीतला मुलगा. अरे काय PhD करणार आहे का काय पहिलीमध्येच? स्मॉल गोष्टीला व्हॅल्यू नाहीये, सगळ्या मोठंच पाहिजे. मम्मी कप आणला, मी कप आणला, कप आणला, कप आणला. ए काय कप आणला? अरे ड्रम कुठे आहे, ड्रम? अगं मम्मी पहिला आलो मी, त्यांनी एवढाच दिला मला. बस खोटं बोलतो, खोटाडा कुडालचा. ड्रम पाहिजे मला, ड्रम मोठा. काय कप मध्ये संतुष्ट राहतो. आता ठीक आहे, कप आणला, उद्या ड्रम आण. लहान गोष्टीत नॉट थँकफुल, नॉट हॅपी, नॉट कंटेंट. कशामध्ये संतुष्ट नाही, उपकार नाही बिलकुलच. नुसतं कधी बघा शांतताच नाही अंतकरणात. कोणी आम्ही म्हणू शकतं का? असं कधी घडतं का जगामध्ये? कमीच आहे जगातले ऍक्टर, तुम्ही सगळे जगाबाहेरचे लोक आहेत सगळे तुम्ही. हा, असं घडतं का? एजंट नंबर 11. 11वा एजंट. नॉट डिसिप्लिन्ड. बेशिस्त. या एकदम भयानक एजंट आहे हा. इज अ व्हेरी हॉरेबल एजंट. आणि सगळ्यात भयानक एजंट आहे हा. बेशिस्त, नॉट डिसिप्लिन ॲट ऑल. बिलकुल शिस्त नसलेला. हा, कधी उठा. तेव्हा ह्याच्या घड्याळात 6 वाजलेले असतात. कधी उठतो बाबा? 6 वाजलेले आहेत. पेशवेचा खानदानीतला हा.
No discipline at all. बिलकुल बेशिस्त पूर्णपणे. He'll come in the house. He'll come in the house. ते घरामध्ये येतात, पॅन्ट काढील फेकून देईल, शर्ट काढील फेकून देईल, सगळीकडे फेकलेलं सगळं काय आपला बसलेला आहे. नो डिसिप्लिन. शिस्तच नाही. बॅग घेऊन येईल, तुम्ही बॅग कामून आले, मैं तो थक गए भाई साहब. मी कामाला जाते. नो डिसिप्लिन. शिस्तच नाही. गेट अप एनी टाइम, कधी उठायचं, स्लीप एनी टाइम. कधी झोपायचं. You know, from the time I began to grow in the Lord, तुम्हाला ज्या वेळेसपासून मी प्रभूमध्ये वाढू लागलो, from that time, त्यावेळेपासून the first thing God did in my life was, आणि पहिली गोष्ट जी देवाने माझ्या जीवनामध्ये केली ती म्हणजे He taught me to live in discipline. त्यांनी मला शिस्तीमध्ये राहायला शिकवलं. And it is very difficult for a person like me. आणि हे माझ्यासारख्या व्यक्तीसाठी फारच अवघड गोष्ट आहे. Why? का? Because so many years I never lived in discipline. आणि कारण इतके सारे वर्ष मी कधी शिस्तीमध्ये राहिलोच नाही. Saints of God, देवाच्या संतगणांनो, let me tell you something. मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. Whether you are servant of the Lord, तुम्ही देवाचे सेवक असा, or maybe you may be anybody in the world, मग तुम्ही जगामधले किंवा कोणी असा, if you want to grow high, जर का तुम्हाला उंच चढून जायचं आहे, discipline has to be a portion of your life. मग तुमच्या जीवनाचा विभाग हा शिस्त असलाच पाहिजे. Look at big singers. आणि मोठमोठे गायक पहा, They get up on time. ते वेळेवर उठतात They eat exactly what they need to eat. आणि ते फक्त तेवढंच खातात की जेवढे त्यांना खाण्याची गरज आहे किंवा आवश्यकता आहे. They sleep on time. ते वेळेवर झोपतात, They work on time. ते वेळेवर काम करतात. Why? का? Because there's one intention, one goal in their life. कारण त्याच्या जीवनाचा फक्त एकच हेतू आहे आणि एकच उद्दिष्ट आहे, And that they want to be good singers. ते म्हणजे की त्यांना सर्वात उत्कृष्ट गायक बनायचं आहे. If look at players who are big players. जे मोठमोठे खेळाडू आहेत त्यांच्याकडे तुम्ही पहा. Roger Federer. रॉजर फेडरे, He plays lawn tennis for 14 hours. तो लॉन टेनिस 14 तास खेळतो. Why? का? He wants to excel. कारण त्याला सर्वात उत्कृष्ट बनायचं आहे म्हणून. Disciplined his life. आणि त्याच्या जीवनाला तरी शिस्त लावून घेतलेली आहे. The biggest example of discipline on this earth, आणि या पृथ्वीवरती सर्वात मोठा शिस्तीचा एक उदाहरण आहे ते म्हणजे after Jesus, येशूच्या नंतर was Hitler himself. तो म्हणजे स्वतः हिटलर होता. He was the most horrible disciplined person on तो earth. सगळ्यात भयानक शिस्त असलेला असा व्यक्ती होता पृथ्वीवरचा. Not a second here and there. आणि एकही सेकंद इकडे किंवा तिकडे नाही. How anybody over here wants to rule the world? आणि इकडे कोणी आहे का की ज्याला जगावरती राज्य करायचं आहे? Come on. चला जगावर राज्य करायचंय. Come on. Come on. चला 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 चला. करायचंय. The one nation that ruled the world. आणि एकच राष्ट्राने जगावरती राज्य केलं, UK, England. इंग्लंडनी. And this nation आणि हे राष्ट्र was tied with the watch. ते घड्याळाला बांधलेले होते. त्यांच्या घड्याळात जो टाइम झाला म्हणजे त्याप्रमाणे सगळं काय होणार म्हणजे होणार. Disciplined. शिस्तबद्ध. Many believers are not disciplined. पुष्कळ विश्वासणारे शिस्तबद्ध नाहीत. मला स्वतःला लीडर्स मीटिंग 8ला सुरू करायसाठी असती तर मला 7:30ला बोलवावं लागतं. आणि तरी काय महान असे लीडर असतात की जे 9:30 ते 9:45ला आत येतात. 9:10ला आत येतात. लीडर्स मीटिंग बाय बाय म्हणायला. आहे लीडर असे आहेत. शिस्त नाही. माहितीये मला सकाळी जायचंय तरी रात्री 2-3 पर्यंत मला झोपच नाही आली पास्टर, पण रात्र तू काय करत होता? नो डिसिप्लिन. शिस्तच नाही. कधी उठणार, कधी कामाला जाणार. पेशवेच्या खानदानीतले ते. कधी उठा, ह्यांच्या घड्याळात 6 वाजलेले असतात. यु नो पेशवा एनीबडी? तुम्हाला पेशवे ठाऊक आहेत का? कोणाला माहिती आहे का पेशवे? यु नो द स्टोरी ऑफ पेशवा? पेशव्यांची गोष्ट माहिती का तुम्हाला? He was the king of Pune. ते पुण्याचे राजे होते.
He had a law in his nation. त्यांच्या राष्ट्रामध्ये त्यांच्या काळखंडामध्ये त्यांचा नियम होता. He would get up anytime, ते कोणत्याही वेळेस उठायचे, anytime. कुठल्याही वेळेस. But he had commanded, त्यांनी आज्ञा दिलेली होती, मी जेव्हा केव्हाही उठेल 6 ठोके वाजलेच पाहिजे. घड्याळाचे शनिवार वाड्याचे घड्याळ, शनिवाराचे घड्याळ होतं त्यामध्ये 6 वाजलेच पाहिजे. मैं कभी भी उठूंगा लेकिन 6 बजना चाहिए बस. आणि लोक 6 वाजवायचे, बाबा उठला म्हणून. डांग 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 6 वाजले. एवढा मूर्ख राजा मी कुठे बघितलंच नाही अजूनपर्यंत. आणि असा महान राजा पुण्यात होता म्हणून पुण्याचे लोक महान. पेशव्याचं रक्त आहे आमच्या अंगामध्ये. कधी उठा यांचे 6 वाजलेले असतात. नो डिसिप्लिन. शिस्तच नाही. एनीबॉडी विदाउट डिसिप्लिन, कोणीही जो शिस्त विरहित आहे, यू आर डूम्ड. यू आर डूम्ड. तुमचा नाश झालेलाच आहे. या 100%. 100%. माझ्याकडून तुम्ही तुमच्या रक्तात लिहून घ्या. एजंट नंबर 12, 12वा एजंट, नॉट पंक्च्युअल. वेळेवर नाही येणे. या नेवर ऑन टाइम. कधीच वेळेवर येत नाहीत. एजंट नंबर 13, 13वा एजंट, टॉकेटिव्ह. बडबडे. या नॉन स्टॉप. कोणी भेटलं आजा, न थांबता. कधी कोणी भेटलं सुरू, पट्टा सुरू. मुद्दे लागत नाही. अशा लोकांना बडबड करायसाठी मुद्दे लागत नाही. कोणी भेटलं रे भेटलं, नुसतं सुरू. Talkative. बडबडे. I'm stopping over here, saints. संतो मी या ठिकाणी थांबत But आहे. I'm giving you because I have not gone in my whole message till मी now. अजूनपर्यंत माझ्या पूर्ण उपदेशामध्ये गेलेलो नाही. Next Sunday I'm going to continue this, okay? पुढच्या रविवार मी ह्याच्यामध्ये चालू राहणार आहे. But listen, you know. पण ऐका. These agents look very small. हे एजंट फार छोटे दिसतात, But saints of God, पण देवाचे संत गणांनो, they are very powerful. They have got a lot of control over your life. पण ते फार सामर्थ्यशाली किंवा ते त्यांचा फार प्रभाव तुमच्या जीवनावरती, नियंत्रण तुमच्या जीवनावरती असतं. Anybody has at least one agent in them. आणि What I have mentioned over here. कोणी या ठिकाणी असं आहे का, याच्यापैकी कोणाच्या मध्ये एक तरी एजंट आहे का? Come on. चला. Amen. आमेन. Amen. आमेन. Saints of God, देवाच्या संत गणांनो, this is your mirror. आणि मग हा तुमचा आरसा आहे. I have shown you in that mirror. मी तुम्ही दाखवलेला आहे आरशामध्ये. Saints of God, देवाच्या संत गणांनो, these agents look very simple. आणि हे एजंट लोक फार छोटे दिसतात, Very simple. फार साधारण दिसतात, Very small. फार छोटे दिसतात. But saints, पण संत, they are very powerful. Very powerful. पण ते तेवढे सामर्थ्यशाली आहेत. If you have even one of these, आणि जर का तुमच्यामध्ये यापैकी एकही जर का असेल, you are on the way to hell. मग तुम्ही नरकाच्या मार्गावरती आहात. Saints of God, देवाच्या संत गणांनो, hear me well. माझं नीट ऐका. I agree you are not perfect today. आणि संतो, मी सहमत आहे, मी हे मान्य करतो की तुम्ही आज परिपूर्ण नाही, But पण you are on the way to perfection. पण तुम्ही परिपूर्णतेच्या मार्गावरती Can I आहात. hear an amen? मी आम्हाला ऐकू शकेल का? You're going from one level to another level. पण तुम्ही एका मार्गातून एका पातळीतून दुसऱ्या पातळीमध्ये जात आहात. Saints of God, देवाच्या संत गणांनो, it is your duty हे तुमचं कर्तव्य आहे from today. आजपासून पुढे. And when you've known that these are agents, आणि जर तुम्हाला ठाऊक आहे की हे सर्व एजंट तुम्हाला आहेत, जेव्हा आता कळालं, कळालं की हे तर एजंट आहेत, अरे these are all हे agents. सर्व एजंट आहेत, So what do you need to do is तुम्हाला काय करायची गरज आहे go आता? home, मग घरी जा, write down these agents हे एजंटांची नावं लिहून घ्या, which are working in your life. जे तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहेत. When I was talking about these agents, आणि जेव्हा मी या एजंट विषयी बोलत होतो, I saw many ladies looking at their daughters. आणि मी पाहिले की पुष्कळ स्त्रिया आपल्या मुलींकडे पाहताना, हे एजंट काय तुमच्या मुलींनी मिळवलेले नाहीये, हे त्यांच्या रक्तामध्ये तुमच्याकडूनच आलेले आहेत. म्हणून त्यांच्याकडे बघण्यापेक्षा इथंच बघायची गरज आहे. You have transferred it into your daughters and your sons. आणि तुम्ही स्वतः तुमच्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये ते दिलेलं आहे त्यांना वारस म्हणून. अर्थात तुमच्यातून आलेलं आहे, का त्यांनी बाहेरून गोळा केलेलं नाहीये. बोला.
हे आमच्या रक्तामधून आलेले आहेत. हे आमच्या रक्तामधून आलेले आहे. जर मोठ्याने बोलायचं कसं कराल? हे आमच्या रक्तातून आलेले आहेत. हे आमच्या रक्तातून आलेले आहेत. एजंट्स, एजंट, saints of God, देवाच्या संतगणांनो, when you go home ज्यावेळेस तुम्ही घरी जाताल and when you see a child आणि ज्यावेळेस तुम्ही पाहता की तुमचं लेकरू आधी शांत बस, नंतर आवाज कर. सुनो भैया येतील हा, सुनो भैया येतील. पाचशेला सांगू, पाचशेला फोन लाव, पाचशेला फोन लाव. नथिंग इज रॉंग इन हिम. त्याच्यामध्ये काय चुकीचं घडलेलं नाहीये. बोला माझ्या मागे मोठ्याने बोला. चला माझ्या मागे मोठं बोला. आमच्या रक्तातून आलेला आहे. आमच्या रक्तातून आलेला आहे. संत हो, तुम्हाला आता रक्त शुद्ध करायची गरज आहे आणि ते म्हणजे तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्या नसांमध्ये वाहू द्यायचं आहे. हे एजंट मी दुसरी कुठून नाही तर माझ्या जीवनातून बाहेर काढून इथं लिहिलेले आहेत. आणि हे सगळे माझ्या जीवनातून जात राहिले केव्हा? जेव्हा मी प्रार्थना करायला लागलो. प्रार्थना तुमचं रक्त शुद्ध करते. कोणी आमेन म्हणू शकतं का? आमेन. प्रार्थना तुमचं रक्त शुद्ध करते. म्हणजे तुम्हाला येशू म्हटलेल्या झाडाला, द्राक्षीच्या वेलाला प्रार्थना तुम्हाला जोडते आणि नीट जोडून ठेवते. जेवढी जास्ती प्रार्थना कराल तेवढं तुम्ही येशूला जुळलेले राहाल आणि जेवढं येशूला जुळलेले राहाल तेवढं तुमचं रक्त शुद्ध होईल आणि हे एजंट एकानंतर एक बाहेर फेकले जाते. How many want these agents out of your life? किती लोकांना हवे की हे सर्व एजंट तुमच्या जीवनातून बाहेर निघून जावं म्हणून? Amen. आमेन. Can you turn to someone and say, तुम्ही कोणाकडे वळून म्हणू शकता का? मला ह्या एजंटांचा वैताग आलेला आहे. मला या एजंटाचा वैताग आलेला आहे. तुम्हाला लोक उठू देत नाही. किती लोकांना प्रार्थना सकाळी उठून करायची इच्छा असते पण उठता येतं का? नाही. नाही का? एजंट, एजंट, हे एजंट लगेच बघा. तुम्ही निरीक्षण करा. ज्या दिवशी तुम्ही ठरवता मी उद्या सकाळी उठून प्रार्थना करणार, त्याच दिवशी तुम्ही उशिरा झोपता. आमेन. कसं काय? कसं 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 हाऊ इज कसं? एजंट. कमान 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 कमान. चला. तुम्ही निर्णय घेता उद्या सकाळी मी जाणार जॉगिंगला, उद्या सकाळी उठणार जाणार जॉगिंगला. त्याच दिवशी बरोबर रात्री हे कसं होतं? एजंट. कमान. Agents working round the clock. आणि एजंट 24 तास काम करत असतात. They are waiting upon you to see where you are going wrong in and through your weaknesses. आणि ते फक्त वाट पाहूनच आहेत की तुमच्यावरती की तुम्ही कधी आणि कुठे चुकता तुमच्या अशक्तपणाच्या द्वारे. Saints of God, देवाच्या संतगणांनो, I'll give you one very quick. Later on, I'm going to give you solutions after solutions याच्यानंतर मी तुम्हाला तोडगे देणार आहे in the next coming messages. पुढच्या उपदेशांमध्ये. But a very quick and fast working solution. आणि एक फारच लवकर जलद चालणार असा तोडगा. प्रार्थना वाढवा. आमेन. बोला एकमेकाला, प्रार्थना वाढव, प्रार्थना वाढव, प्रार्थना वाढव. प्रार्थना वाढव. जेवढं जास्ती पवित्र आत्म्याची अग्नी तुमच्या जीवनामध्ये येईल तेवढं जास्ती एजंट जळून भस्म होतील आणि तुमची वाढ तेव्हा भरभर 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 व्हायला सुरुवात होईल. प्रार्थना वाढवा. गुडघ्यावर जास्ती जा, प्रार्थनेत जास्ती जा. म्हणजे देवाची अग्नी या एजंटांना जळून राख करेल आणि तुमचं रक्त शुद्ध व्हायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीमध्ये रक्त पित्याचं आहे तो व्यक्ती पित्यासारखा झालेला शिवाय राहणार नाही. Saints of God, you need a blood transfusion. आणि देवाच्या संतगणांनो, तुम्हाला रक्त बदलण्याची गरज आहे.
बोला एकमेकाला, तुला रक्त बदलायची गरज आहे, तुला रक्त बदलायची गरज आहे, तुला नवीन रक्त हवा आहे, तुला नवीन रक्त हवं आहे, तुला नवीन रक्ताची गरज आहे. तुला नवीन रक्ताची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. आणि हे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. मला खाली यायचा कंटाळा आलेला त्यांच्या विरोधात शिस्तने शिस्त लावायला सुरुवात करा. हे बघा, आई वडील मुलांना मुली मांडतात. आई वडिलांचं सगळ्यात मोठं टेन्शन असतं की आमचे लेकरं आम्ही जायच्या आधी पायावर उभे पाहिजे, स्वतः शिकलं पाहिजे, जगात शिकलं पाहिजे. हे फक्त मनुष्याच्या आई वडिलांचंच नाहीये, तर प्राणी पण, जे प्राणी आहेत त्यांचे आई वडील पण, त्यांना एक टेन्शन असतं की आमचे पिल्लं जगात त्यांना जगता आलं पाहिजे. मुलांना आणि मुलींनो नीट ऐका. तुम्ही जेव्हा एजंट बाहेर पडाल ना, तुमचे आई वडील तुमच्याकडून शिकले. ते म्हणतील आम्ही हे आमच्या आयुष्यात केलेलं नाही, हा कसं काय करायला. मग मी एजंटला बाहेर काढतो.